आजच्या आपल्या या श्रील प्रभुपाद गुणगौरव महामहोत्सव दिनी दिसतात आपल्याला सावंतवाडी कुडाळ वरून पण भक्त आलेत प्रभुपादांचं गुणगौरव करायला. त्यांचं पण स्वागत करतो. कणकवलीचे आहेत आणि आपले काउन्सिलर श्रीमान श्यामकुंड प्रभू यांचीच आयडिया आहे ही. आज त्याच्यासाठी मुद्दाम त्यांनी हा दिवस दिला आहे आपल्याला. तर प्रभुपादांचा आविर्भाव दिवस तर ऑलरेडी झालेला आहे. म्हणजे जन्माष्टमीच्या दुसऱ्या दिवशी आपण उपवास करतो. आणि तसं बघितलं तर जन्माष्टमीपेक्षा प्रभुपादांचा आविर्भाव दिवस जास्त महत्त्वाचा आहे. कारण जन्माष्टमी खरी आपल्याला कळली श्रील प्रभुपादांमुळेच. जसं आपण म्हणतो की भगवान श्रीकृष्णांच्या ज्या काही कथा लीला असतात त्याचा मूळ सोर्स जो आहे तो श्रीमद भागवतम आहे. आपण इकडून तिकडून लहानपणापासून कथा ऐकतो भगवंतांच्या, पण त्याचा शुद्ध स्वरूपातील जर आपलं वर्णन हवं असेल जन्मापासून ते त्यांच्या संपूर्ण लीला, तर त्याचा शुद्ध सोर्स जो आहे तो म्हणजे श्रीमद भागवतम. आणि ते श्रीमद भागवतम प्रभुपादांनी आपल्यासाठी ओपन केलं. म्हणजे एका अर्थाने बघितलं तर श्रील प्रभुपादांनी आपल्याला सगळ्यात मोठी गोष्ट दिली आहे. त्यामुळे जन्माष्टमीपेक्षा हा दिवस आविर्भाव दिवस जो प्रभुपादांचा आहे तो फार महत्त्वाचा आहे. हरे कृष्ण हरे कृष्ण. तर आपण आपल्या मंगलाचरणमध्ये त्याच्यामध्ये जो गुरु हा शब्द आहे तो संस्कृत शब्द आहे. तो जीव गु आणि आर यू रू असा बनलाय. गु आणि रू हे दोन शब्द आहे. तर रू म्हणजे नाहीसं करणारं, एक्सटिंग्विश करतं, डिमिनिश करतं. आणि गु म्हणजे काय? अज्ञान. सो अज्ञान रूपी अंधकार जो दूर करतो तो गुरु. तर आपल्या श्रील प्रभुपादांना बघा एम्पॉवर्ड गुरु पण म्हणतात. बघा बरेचसे शॉर्ट फिल्म आलेत बघा एम्पॉवर्ड गुरु, आणि खरोखरच ते एम्पॉवर्ड होते यात आपल्याला सगळ्यांना बघताना रिअलाइज झालेलं आहे. शिवाय आपल्या मंगल आरती करताना आपण जे म्हणतो श्री विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरांचा जे संसार दावा नलिनी लडोड लोक म्हणतो बघा. तर ज्यावेळी जंगलामध्ये वणवा पेटतो तो असाच पेटतो, कोणी पेटवत नाही, नॅचरल फिनॉमिना. आणि तो जंगलामधला वणवा जो आपण बघतो, मागच्या वर्षी कॅलिफोर्नियामध्ये पण फार मोठा वणवा पेटला, म्हणजे जंगल शहरं पण नष्ट झाली बरीच बघा. तर तो आपण माणूस विझवू शकत नाही. तो कोण विझवतं? पाऊसच विझवू शकतो, दुसरं कोणी विझवू शकत नाही. कारण तो फास्ट वेगाने काय करतो, सगळं जंगल गिळंकृत करत असतो. तर त्याला वर्षा व्हायला पाहिजे, पावसाचा वर्षाव, तर तो दावाखाली शमतो. तसं या भौतिक जगामध्ये आता जसं विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणतात त्याप्रमाणे आपल्या या भौतिक जगामध्ये आपण पण संसाररूपी दावानलमध्ये अडकलो आहे. जन्म मृत्यू जरावाधी हे एक प्रकारचं काय आहे? दावानलच आहे. वणवा पेटलाय चारी बाजूला, आपल्याला कळत नाही आहे. आपल्याला वाटतं की थोडा आनंद असल्यावर त्यावेळी कळत नाही. तर त्या वणव्यामध्ये आपण अडकलेलो आहे. आणि तो वणवा जर आपल्याला विझवायचा असेल तर आपल्याला काय लागेल? तर अशा गुरूंची कृपा वर्षाव लागेल. तो पण वर्षा पाहिजे. आणि तो कृपा वर्षाव सुद्धा श्रीकृष्णांपासून यायला पाहिजे ॲक्च्युली. तर आपले गुरु तेच कार्य करतात. ती कृपा जी आहे, कृपेचा जो वर्षाव आहे, ज्याने हा दावानल शांत होऊ शकतो, संसाररूपी दावानल शांत होऊ शकतो, तो भगवान श्रीकृष्णांपासून ते परंपरेने प्रॉपर वेने तो आपल्याकडे येतो. आणि आपल्याला फार अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी की आपण या प्रॉपर गुरु परंपरेमध्ये श्रील प्रभुपादांमुळे जोडले गेलो, भगवान श्रीकृष्णांशी जोडले गेलो. म्हणजे इतके दिवस आपण भक्तीच्या नावाखाली बरंच काही करत होतो. श्रील प्रभुपादांनी आपल्याला भक्तीचा खरा अर्थ सांगितला आणि प्रॉपर परंपरेमध्ये घेऊन. त्यानंतर शास्त्रामध्ये असंही म्हटलंय बघा, इदम स्थानम परित्यज्य विदेशे गम्यते मया. भक्तिदेवी म्हणते इदम स्थानम परित्यज्य, म्हणजे भारतवर्षातून मी जाणार कुठे? परदेशामध्ये. आता ज्यावेळी मी पहिल्यांदा हा श्लोक वाचला त्यावेळी माझ्या लक्षात आलं नाही नेमकं कोण बेस्ट सुटेबल पर्सन आहे ह्याच्यासाठी, जो भक्ती घेऊन गेला परदेशामध्ये. तर त्यावेळी लक्षात आलं की श्रील प्रभुपादांपेक्षा दुसरं कोणी असू शकत नाही. श्रील प्रभुपाद भागवत घेऊन गेले, गीतेचं सगळं तात्पर्य सगळं लिहून घेऊन गेले, भक्ती तिकडे. तर त्यांच्यासाठी हे लिहिलं होतं. म्हणजे प्रभुपाद हे सामान्य व्यक्ती नव्हते.
अपराध आहे जर आपण प्रभुपादांना सामान्य व्यक्ती म्हणालो तर. जसं आपण गंगामयेला साधा नदी म्हणालो, वरारूपाला साधा डुक्कर म्हणालो, है ना, ग्रंथराज श्रीमद भागवतमला साधा पुस्तक म्हणालो, तर जेवढा अपराध होईल तेवढाच अपराध श्रील प्रभुपादांना आपण सामान्य व्यक्ती दिसताना ते सामान्यच वाटतात. आपले सगळे खातात, झोपतात, पितात, सगळ्या गोष्टी केल्या, लग्न केलं, संसार केला, सगळं केलं, पण ते एम्पावर्ड गुरु होते. ते भगवंतांचे पार्षद होते. सामान्य गोष्ट नव्हती ती प्रभुपादांनी केलं. तर हे जे श्लोक आहे तो त्यांना लागू पडतो. त्यानंतर आपण काही बघतो की श्रील प्रभुपादांनी आपल्याला काय काय दिलं, अर्थात प्रभुपादांनी काय नाही दिलं हे बघायला पाहिजे खरं म्हणजे. कारण भौतिकदृष्ट्या सुद्धा आपण त्यांचं अनुसरण करू शकतो. श्रील प्रभुपादांनी संसार पण केला, आपले सगळे गृहस्थच होते प्रभुपाद. आणि आध्यात्मिकदृष्ट्या तर आपल्याला पहिला इस्कॉन दिलं, सुंदरसं कुटुंब, घर दिलं. तिथे आपण आध्यात्मिक आपली सुरुवात, प्रगती, विकास सगळं करू शकतो, है ना. त्यानंतर आपल्याला गौरनिताईची ओळख करून दिली श्रील प्रभुपादांनी. आपल्याला माहितीच नव्हतं काय, कृष्ण बलराम माहिती होते. 500 वर्षापूर्वी भगवंतांनी स्वतः येऊन हा अवतार घेऊन आपल्याला भक्ती शिकवली. हा हरे कृष्ण महामंत्र जो वेदांमधला म्हणजे सर्वोच्च कलियुगासाठी आहे, ब्रह्मदेव म्हणतात, तो आपल्याला त्यांनी परंपरेतून दिला. त्यानंतर श्रील प्रभुपादांची पुस्तकं, सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मला सांगायचं आहे ते श्रील प्रभुपादांची पुस्तकं. हा पुस्तक म्हणजे गीता, भगवद्गीता, श्रीमद भागवतम आणि चैतन्य चरितामृत. श्रील प्रभुपादांनी 3 पुस्तकं आपल्याला सांगितली आणि त्याच्या अनुषंगाने त्यांनी छोटी छोटी पुस्तकं दिली जी आपल्यासाठी सोपी आहे, सुलभ आहे भक्ती सुरुवात करण्यासाठी. कारण हे सगळं संस्कृतमध्ये आहे. गीता, भागवत संस्कृतमध्ये, आपल्याला कळणार नाही. तर श्रील प्रभुपादांनी त्याचे छान प्रत्येक अक्षराचं, प्रत्येक शब्दाचं भाषांतर, अर्थ, भाषांतर आणि तात्पर्य. तर श्रीमद भागवतांवर भाष्य करणारे श्रील प्रभुपाद तसे एकटेच आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये एकनाथी भागवत फक्त 800 श्लोकांवरती त्यांनी केले आहे. एकनाथी भागवत म्हणतात बघा. पण बाकी संपूर्ण 18,000 श्लोक आता अर्थात श्रील प्रभुपादांनी त्यांच्या डिसायपल्सनी नंतर कंप्लीट केलं ते. पण एवढं सगळं जे आहे वाङ्मय, म्हणजे वैदिक साहित्याचं जे सार सुलभपणे मांडणारे श्रील प्रभुपाद होते, तात्पर्य. तर त्यामध्ये विशेषतः श्रील प्रभुपादांना भागवतम खूप आवडायचं. श्रीमद भागवतम खूप आवडायचं. त्यानेच आपल्याला बघा स्कंद 1 जो आहे बघा, श्रीमद भागवतमचे स्कंद 12 आहेत आणि 18,000 श्लोक आहेत. फार कठीण आहे एवढे म्हणजे सगळं संपूर्ण करणं म्हणजे. पण त्यांनी स्कंद क्रमांक 1 जो लिहिला आहे बघा, तो त्यांनी विशेष लिहिला आहे प्रभुपादांनी. आणि जर आपण 18,000 श्लोक नाही वाचू शकलो आणि स्कंद क्रमांक 1 जर व्यवस्थित वाचू शकलो आपण, तरी आपल्याला पूर्णपणे भागवतमचं सार आणि अर्थात वेदांचं सार पण कळू शकेल. आणि त्या श्रीमद भागवतम हे श्रीकृष्णच आहेत स्वयं, हे श्रील प्रभुपादांनी ठासून सांगितलं आपल्याला. म्हणजे भागवतममध्ये पण असे काहीतरी मोती वगैरे दडलेले आहेत. आपल्याला सगळं कळणार नाही, पण त्यातलं इसेन्स जे आहे किंवा इम्पॉर्टंट श्लोक आहे ते प्रभुपादांनी एम्फसाइज केले आहेत बऱ्याच ठिकाणी. इव्हन गीतेचे पण बरेचसे श्लोक त्यांनी इम्पॉर्टंट आहेत, ते जे आपण सहज पोचू शकतो, सहज समजू शकतो आपल्या जीवनकालामध्ये. सगळंच तर आपल्याला कळणार नाही. तर त्याच्यामधल्या श्रील प्रभुपादांनी पहिल्या स्कंदामध्ये पहिल्या पानावरती हा श्लोक लिहिला आहे मुद्दाम. कारण कळायला पाहिजे की श्रीमद भागवतम हे सामान्य ग्रंथ नाही आहे, पुस्तक तर ते नाहीच आहे, सामान्य ग्रंथ पण नाही आहे तो. ते काय आहे, साक्षात श्रीकृष्ण. त्याचा त्यांनी श्लोक लिहिलाय बघा. स्कंद क्रमांक 1च्या पहिल्या पानावरती श्लोक लिहिलाय, कृष्णे स्वधा मौपगते धर्मज्ञानादिवीसह कलौ नष्ट दुषामेश पुराणार्थो आधुनोदित. म्हणजे भगवान निघून गेले लीला करून द्वापार युगाच्या अंती. मग आता कलियुगाचं काय होणार आपल्यांचं, म्हणून परत आले. जर सूर्य उगवतो तसंच भगवंत उगवले. कसे, भागवतमच्या रूपामध्ये. तर श्रीमद भागवतम साक्षात भगवान श्रीकृष्ण आहेत, ते परत आले आपला उद्धार करण्यासाठी. पण आपल्याला ओळख करून दिली श्रील प्रभुपादांनी. मलाही माहीत नव्हतं श्रीमद भगवद्गीता आणि श्रीमद भागवतमध्ये फरक काय. बराच वेळा श्रीमद भागवतम म्हणायची, मी सुरुवात केली इस्कॉनमध्ये त्यावेळी सुद्धा मुंबईला असताना श्रीमद भगवद्गीता म्हणायची. मी म्हटलं भागवतम म्हणायची, मला वाटलं गीताच असेल म्हणून. पण हळूहळू कळायला लागलं भागवतम काय आहे. तर ते श्री भगवंतांचं चरित्र आहे, भगवंत आणि भक्तांचं काय आहे, चरित्र आहे. श्रील प्रभुपादांनी आपल्याला व्यवस्थित सांगितलं श्लोक रूपामध्ये. प्रत्येक स्कंदामध्ये त्यांनी बघा पहिल्या पानावरती एक इम्पॉर्टंट श्लोक कोट केलाय बघा. तो आपण अवश्य त्याचं भाषण तात्पर्य वाचायला पाहिजे. तर असं प्रकारे बघा श्रील प्रभुपादांचं भागवतमवरती खूप प्रेम होतं.
इव्हन ते ज्यावेळी अमेरिकेला जात होते त्यावेळी त्यांना म्हणाले, वृंदावनचे काही तिकडचे जे साधू वगैरे होते ते म्हणायचे, प्रभुपाद तुम्ही मुंबईला अमेरिकेला चालले? तर प्रभुपाद किती नंबर आहेत बघा. प्रभुपाद म्हणाले, मी नाही चाललोय अमेरिकेला म्हणे, भागवतम चाललंय, मी त्याचा सेवक बनून चाललोय. तर हा भागवतमचा भाव जो आहे, अर्थात बघा श्रीमद भागवतम मध्ये आपण एक श्लोक नेहमी म्हणतो बघा प्रवचनाच्या वेळेला, नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यम भागवत सेवया, असं शुद्धदेव गोस्वामी म्हणतात, नित्यम भागवत सेवया. पण श्रील प्रभुपादांनी आपला त्याचा सुंदर अर्थ सांगितलाय बघा. भागवत जे आहे सेवया ते फक्त ग्रंथ भागवत नाही आहे, तर ते काय आहे, भक्त भागवत पण आहे. ग्रंथ भागवत तर आहेच, पण त्यावर भक्त भागवत आहे. त्या दोघांची सेवा करायला पाहिजे, भागवतमची पण करायला पाहिजे, रोज वाचून समजून दुसरं सांगून वगैरे, आणि भक्तांची पण सेवा करायला पाहिजे. हे श्रील प्रभुपादांनी आपल्याला समजून सांगितलं. आणि श्रील प्रभुपाद स्वतः चालतं बोलतं भागवत होते. त्यानंतर बघा त्यांनी जलदूतमधून ते जे अमेरिकेला गेले त्यावेळी पण त्यांनी जलदूत पोहोचलं अमेरिकेला, बोस्टन बंदरामध्ये, त्यावेळी थांबलेलं होतं. त्यावेळी श्रील प्रभुपादांनी एक गीत लिहिलं, ते आहे बघा आपल्या वैष्णव गीतामध्ये आहे. त्यामध्ये तुम्ही बघाल तर 9वं जे पद आहे ना, 9व्या पदामध्ये त्यांनी 5 भागवतांचे श्लोक कोट केले. काय कारण आहे बघा. आणि त्यावेळी परिस्थिती कशी होती, श्रील प्रभुपाद विचार करा, कलकत्त्यावरून ते अमेरिकेला पोहोचले, त्यांना काही 2 अटॅक येऊन गेले होते. त्या परिस्थितीमध्ये ते काही लक्झरी शिप नव्हतं है ना, गुड्स कॅरियर होतं, अशा शिपमधून ते गेले होते, त्यांना आजारी होते. अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळी ते पोहोचले अमेरिकेला आणि त्यांनी पाहिलं की अमेरिका म्हणजे फार मुश्किल गोष्ट आहे, मायेचं इथे पूर्णपणे वर्चस्व आहे, मोठ्या मोठ्या बिल्डिंग, टोलेजंग बिल्डिंग दिसल्या, म्हणा मी इथे प्रचार कसा करू शकणार, इथे माया तर फोपावली आहे. पण त्यांनी त्या गीतात छान दिलंय बघा. ते म्हणतात की मला इथे इथपर्यंत आणलंय 70व्या वर्षी, एवढं अटॅकमधून पण वाचवलंय मला, तर काहीतरी उद्देश आहे भगवंताचा. म्हणजे केवढं धैर्य आहे बघा, केवढा भगवंताशी हे सरेंडर म्हणतो आपण त्याला, शरणागती जी म्हणतो आपण, ती केवढी आहे बघा, आणि केवढा विश्वास आहे बघा. आपल्या जीवाची तर सोडू दे, जीवाची पर्वा नाहीच केली, पण तरी पण जे काही माझ्याकडनं कार्य होणार आहे ते होणार आहे की नाही ही चिंता त्यांना त्यावेळी भासत होती. आणि त्यावेळी त्यांनी त्याचे 5 श्लोक लिहिले होते. ते काय तर मी कोट करत नाही, आपण पाहू शकता प्रभुपादांचं त्याच्यामध्ये गीत आहे. त्याच्यामध्ये एक श्लोक आहे विशेष, शृण्वता स्वगता कृष्ण, आपण जनरली म्हणतो बघा, शृण्वता स्वगता कृष्ण पुण्य श्रवण कीर्तन हृदयंतस्य अभद्राणी विजून होती सुरुत सताम. म्हणजे भागवतांचं इसेन्स जे आहे ना, त्यांचं त्यावेळी त्या म्हणजे एकदम म्हणजे वर्स्ट कंडिशनमध्ये पण त्यांच्या मनामध्ये भागवतमच होतं बघा. त्यावेळी त्यांनी ती कविता लिहिली. ती बोट काही वेळ थांबली होती, कारण ते बोट लागायला वेळ लागतो, ते थाई बंदरामध्ये उभीच केली जाते. त्यावेळी त्यांनी ती लिहिली आहे कथा, हे गीत. त्यामुळे त्यांनी भागवत म्हणजे एवढं त्यांच्या अंग मासामध्ये म्हणतात तसं ना, नसा नसामध्ये भागवतम मुरलेलं होतं. आणि आणखी एका ठिकाणी मी ऐकलं त्यावेळी छान त्यांनी कोट केलं होतं, अमरेंद्र प्रभू असतील, अमरेंद्र प्रभूंच्या याच्यामध्ये. तर इंग्रजी बघा ही जगाची भाषा आहे. आपण पण बघा ना, इंग्रजीशिवाय आपलं काय होत नाही. सायन्स, मॅथ्स, मेडिकल, इंजिनिअरिंग सगळं कसं आहे, इंग्लिशमधूनच आहे. सगळं इकॉनॉमिक्स, सगळ्या राजकारण, सगळ्याची भाषा कशी आहे, इंग्लिश आहे है ना. मग इंग्लिश म्हणजे कशी मोठी नदी आहे जी सगळ्या जगभर फिरते, सगळ्या देशामध्ये सगळ्यांना माहिती आहे. तर श्रील प्रभुपादांनी त्या इंग्रजीला काय केलं, भागवत रूपी चरणामृत ओतलं आणि त्याचं प्रवाहित केलं सगळ्या देशभर, सगळ्या जगभर. हे सगळे जग भागवतम समजू शकले, भागवतम काय आहे समजू शकले. श्रील प्रभुपादांनी की छान तरी कोट केलं बघा, चरणामृतचं नाव दिलं त्याने, भागवतम रूपी चरणामृतामध्ये ओतलं. आणि त्याचंच आपण प्राशन करतोय बघा, इथे येऊन प्रवचन करता येऊन आपल्याकडे करतात प्रवचन, भागवतम रूपी तीर्थ घेऊन आपल्याकडे येतात. आणि शिवाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, शेवटच्या क्षणी जर व्हिडिओ बघाल तर युट्यूबवरती अजून व्हिडिओ बघा, डिपार्चर, प्रभुपाद डिपार्चर आहे ना, शरीर सोडताना, म्हणजे एका अर्थाने मृत्यूशय्येवरती श्रील प्रभुपाद असताना ते काय करत होते, भागवतमचं काय करत होते, प्रवचन करत होते. भागवत नीट कांदून ऐकलं तर लक्षात येईल. विचार करा, एक व्यक्ती मृत्यूशय्येवरती आहे, तर आपण आपल्याला विचार करत काय करू आपण. श्रील प्रभुपाद त्यावेळी पण प्रवचन करत होते, म्हणजे ते एक प्रकारे डिमॉन्स्ट्रेशन करत होते. भगवंतांचं जे वाक्य आहे, श्लोक आहे बघा, अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम ये प्रयाती सर्मद्भाव नाती याती नास्ते तर संशया. भगवान श्रीकृष्ण बोलून गेले गीतेमध्ये, अंतकालेचे मामेव, अंतकाळीचं माझं जो स्मरण करेल तो माझ्याकडेच येईल, त्याला परत दुसऱ्या आईच्या गर्भात टाकलं जाणार नाही. हे वाक्याचं डिमॉन्स्ट्रेशन प्रभुपादांनी केलं बघा.
अंतकाळी सुद्धा ते प्रभुपाद काय करत होते, भागवत बोलत होते. तर श्रील प्रभुपाद हे महाभागवत होते. बघा याच्यावर आपल्याला नक्कीच कळेल. तर मी ते आणखी काही जास्त बोलत नाही, भरपूर पॉईंट्स आहेत, पण अजून बघा बऱ्याच जणांकडे आपल्याला ऐकायचं आहे. मी भरपूरच वेळ घेतला. ते परत एकदा मी श्रील प्रभुपादांना माझी श्रद्धांजली आणि अर्पण करतो, दंडवत अर्पण करतो, ग्रॅटिट्यूड जे काही सगळे असते ते मी अर्पण करतो आणि त्यांना वचन देतो की मी प्रयत्न करेन की तुम्ही जे काही मिशन सुरू केलं आहे ते मिशनचा थोडा तरी अंश होण्याचा प्रयत्न करेन आणि प्रचार तुमचा जो आहे इच्छा ती प्रयत्न नक्कीच करेन. हरे कृष्ण. थँक्यू. हरे कृष्ण. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रील प्रभुपाद की जय. सर्वप्रथम मी सर्व कोकणवासियांचे विशेषतः श्यामकुंड प्रभूंचे आभार मानते, कारण त्यांनी आम्हाला एवढ्या लांबूनही श्रील प्रभुपादांचा गुणगौरव करण्यासाठी थोडी संधी दिली, त्यामुळे मी त्यांचे आभार मानते. आपण म्हणतो की जगद्गुरू श्रील प्रभुपाद, खरंच श्रील प्रभुपाद जगद्गुरू आहेत, कारण जगातला असा कुठलाच देश नाही आहे की जिथे प्रभुपाद पोहोचलेले नाही. आपण पाहतो की जगज्जेता अलेक्झांडर जग जिंकत पुढे पुढे जात होता, परंतु त्याचा मागचा प्रदेश निसटून जात होता आणि शेवटच्या जीवनाच्या शेवटी त्याला रिअलायझेशन पण झालं की आपले हात रिकामे आहेत, आपण या जगातून काहीच घेऊन जाणार नाही. आणि या उलट आपण प्रभुपादांचं पाहतो तर संपूर्ण जग त्यांनी प्रेमाने जिंकून घेतलं. कुठल्याही परिस्थितीत त्यांच्या प्रचार कार्यात कधी अडथळा आला नाही. आणि आज पाहतो आपण की प्रभुपादांच्या पश्चात सुद्धा हे प्रचाराचं कार्य, त्यांचं जे त्यांनी इच्छा व्यक्त केली आणि त्यांनी जो प्रचाराची पाया जो घातला तो कुठेही त्यामध्ये खंड नाही पडलेला, तो सतत पुढे सुरू आहे. आणि प्रभुपादांनी आपल्या छोट्या कारकिर्दीत 108 पेक्षाही अधिक मंदिरं आपण उभारली. आपण पाहतो म्हणजे एखाद्या संपूर्ण अब्जाधीश एखादा असेल किंवा जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती असेल त्याला सुद्धा जे कार्य कठीण आहे ते प्रभुपादांनी. आणि का आपण पाहतो की हे का होऊ शकलं, तर कारण म्हणतो आपण की प्रभुपाद शक्त्यावेश अवतार होते. प्रभुपादांनी स्वतःला कधी शक्त्यावेश अवतार मानलं नाही, कारण स्वतःला कधी त्यांना विचारलं कोणी की तुम्ही या सर्वांचे गुरु आहात का, तर त्यांनी नम्रतेने ते सांगायचे की नाही, मी या सर्वांचा दास आहे. पण हे दास भावनेने म्हणजे त्यांची जी ह्युमिलिटी, नम्रता, हा भाव घेऊन त्यांनी जो प्रचार केला त्यामुळे ते इतकं अफाट कार्य करू शकले. आपण वारंवार त्यांच्या प्रवचनात ऐकतो की प्रभुपादांचा भाव काय होता, कारण इतकं यश कसं एखादा मनुष्य जगामध्ये इतक्या लोकांना पतित जीवांचा उद्धार करून त्यांचं प्रेम प्राप्त करून त्यांना इतकं प्रेम प्रदान केलं की त्यांच्या पश्चात आज प्रभुपादांच्या पश्चात सुद्धा इतकं सुरळीतपणे सगळ्या ह्याच्यामध्ये एक सूत्रता आहे. सर्व मंदिरामध्ये कुठेही मतभिन्नता नाही आहे. आपल्या आचरणामुळे आपण काही वेळा त्याला गालबोट लावतो, परंतु प्रभुपादांची जी फिलॉसॉफी आहे किंवा त्याच्यामध्ये त्यांनी जो प्रोग्राम दिलेला आहे मंदिराचा, त्याच्यामध्ये कुठेही भिन्नता नाही आहे. सर्व ठिकाणी एकाच पद्धतीने सर्व कारभार चालतो. किंवा काही वावगं असेल तर योग्य पद्धतीनं त्याच्यावरती जी BC आहे ती सुद्धा योग्य पद्धतीने कार्यरत असल्यामुळे प्रभुपादांच्या इच्छेने की हा कारभार एकदम सुरळीत चालू आहे. मग ह्याच्यामध्ये हे सगळं कसं काय करू शकले प्रभुपाद, तर ह्याच्यामध्ये फक्त त्यांचा कोणती शक्ती होती किंवा काय भाव होता त्यांचा, तर केवळ नम्रता आणि जी भगवंतांना पूर्णपणे शरणागती, त्याच्यामुळे प्रभुपाद हे करू शकले. कारण नेहमी आपण पाहतो त्यांच्या प्रवचनात किंवा त्यांची जी 1-2 काही पदं लिहिलीत त्यांनी, त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केला आहे की कुठेही याचं श्रेय त्यांनी स्वतःकडे घेतलं नाही कधी. संपूर्ण शरणागती असल्यामुळे ते सतत प्रार्थना करताना म्हणतात की सर्व जीव हे आपल्याच भगवंतांना म्हणतात प्रार्थनेत प्रभुपाद की आपल्या बहिरंग शक्तीने म्हणजे मायाशक्तीनेच सर्व जीव बद्ध आहेत आणि आपण आपली इच्छा असेल तरच आपण त्यांना बाहेर काढू शकता, असं प्रभुपाद भगवंतांना सांगतात. म्हणजे कुठल्याही ह्याच्यात प्रभुपाद असं कधीही त्यांनी दावा केला नाही की ह्यांना मी बाहेर काढलंय किंवा हे प्रभुपाद पूर्णपणे सगळीकडे असे आपल्या प्रवचनातून जाहीरपणे सांगतात की हे बद्ध जीव सुद्धा भगवंतांच्याच इच्छेने बाहेर मायाशक्तीने बद्ध झालेले आहेत आणि त्यांना भगवंतच बाहेर काढू शकतात. किंवा बऱ्याच वेळा ते म्हणायचे की यश किंवा अपयश माझ्या हातात नाही आहे, हे सगळं काही भगवंता तुमची इच्छा असेल तर तुम्ही मला यश द्या किंवा अपयश द्या. अपयशाची सुद्धा त्यांना कधीही भीती नव्हती, कारण
त्यांना माहीत होतं की यश देणारे आणि अपयश देणारे भगवंत आहेत. किंवा बऱ्याच वेळा ते म्हणायचे की त्यांचा भगवंत तुमची इच्छा असेल तर या पतीत जीवांचा उद्धार करा. कधी त्यांनी एवढा मोठा प्रचारकारामध्ये कुठेच शब्द असा कधी वापरला नाही की आज माझ्यामुळे ह्या सर्वांचा उद्धार झाला आहे. याचं श्रेय पूर्णपणे भगवंतांना दिलं प्रभुपादांनी. आणि नेहमी ते म्हणायचे की केवळ तुमच्या इच्छेनेच मी तुमच्या संदेशाचं वितरण करू शकतो. आणि म्हणून ते आपल्या पदामध्ये म्हणतात की मी एक तुमच्या हातातली कठपुतली आहे, तुम्हाला जसं हवं असेल तसं तुम्ही मला नाचवा. आणि या सगळ्या भक्तांना ची मनस्थिती अशी अनुकूल करा की हा सगळा माझा तुमचा जो उपदेश आहे तो माझ्या मुखातून त्यांच्यापर्यंत पोहोचेल. त्यामुळे हे सगळं कार्य करत असताना प्रभुपादांचा जो नम्रता किंवा जो भाव होता की सतत भगवंतांच्या म्हणजे यश असेल अपयश असेल प्रचारामध्ये जो उपदेश प्रत्येकापर्यंत पोहोचला असेल किंवा त्यांना समजला नसेल तर प्रत्येकाचं जे करता कराविता आहे तो पूर्णपणे भगवंत आहेत याचा पूर्ण शरणागतीने आणि या भावाने प्रभुपादांनी प्रचार केला. आणि त्यामुळं पाहतो की आपण त्याचं हे जे श्रेय, कारण जेव्हा करता कराविता भगवंत आहेत, स्वामी भगवंत आहेत, भोक्ता भगवंत आहेत, हे जेव्हा आपण स्वीकारतो तेव्हाच ते प्रचार कार्य किंवा कुठलंही कार्य, प्रचार कार्य असं नाही, जे कुठलंही कार्य आहे जे आहे ह्याच्यामध्ये ते पूर्णत्वास जाऊ शकतं. आणि ह्याचं जिवंत उदाहरण म्हणजे श्रील प्रभुपाद आहेत. शास्त्रामध्ये एक श्लोक आहे की संस्कृतमध्ये ध्यान मूलम गुरुमूर्ती, पूजा मूलम गुरुपदम, मंत्र मूलम गुरुवाक्यम, मोक्ष मूलम गुरुकृपा. तर आपण पाहतो की ह्या श्लोकाबरोबर आपण जर कंपेअर करायचं झालं तर आपलं जे गुरुअष्टकम आहे ते ध्यान मूलम गुरुमूर्ती. तर त्याच्यामध्ये आपण असं म्हटलं की ध्यायस्तु वंस्तस्य यशस्त्री संध्यम. याचा अर्थच काय की ह्या गुरुदेवांचं 3 प्रहरी आपण हे केलं पाहिजे, स्मरण का केलं पाहिजे. कारण साक्षात हरित्वेन समस्त सर्व शास्त्र सांगतात की श्रील प्रभुपाद श्री गुरुदेव हे आहेत ते आपल्या भगवंता स्वरूप आहेत. त्यामुळे त्यांचा 3 प्रहरी आपण त्यांचं उच्चारण किंवा स्मरण केलं पाहिजे. म्हणून इकडे म्हटलेलं आहे की पूजा मूलम गुरुपदम, म्हणजे प्रत्येक पूजेचं मूळ जे आहे ते पण गुरुपदम आहे, म्हणजे गुरूंच्या चरणांचे आपण आश्रय घेतला पाहिजे. संपूर्ण भगवंतांची जरी पूजा करायची असेल तर त्याचं मूळ कोण आहे ते गुरु आहेत. किंवा मंत्रमूलम गुरुवाक्य म्हटलंय. आपण बघतो की गुरुमुख पद्मवाक्य म्हणून आपल्याला सांगितलं जातं. कारण काय की सगळ्या मंत्रांचं मूळ जो मंत्र महामंत्र जरी जो आपल्याला मिळालेला आहे, भगवंतांचा महामंत्र आहे, तो कोणाच्या कृपेने मिळाला तर गुरूंच्या कृपेने मिळालेला आहे. म्हणून गुरुमुख पद्मवाक्य. किंवा मोक्ष मूलम गुरुकृपा. गुरुअष्टकमध्ये म्हटलं की यस्य प्रसादात भगवत प्रसादो, म्हणजे भगवंतांच्या गुरूंच्या कृपेनेच आपल्याला भगवत प्रसाद म्हणजेच भगवंतांची कृपा होणार आहे. म्हणजेच याचा अर्थ मंत्रमूलम मोक्ष मूलम गुरुकृपा, म्हणजे गुरुच्या कृपेशिवाय भगवंतांना आपण प्राप्त करू शकत नाही. म्हणून या सगळ्यातला जो गाभा आहे तो आहे मंत्रमूलम गुरुवाक्यम. गुरुवाक्य म्हणून आपल्याला म्हटलंय की गुरुमुख पद्मवाक्य चित्ते ते करूया ऐक्य. त्यामुळे या सगळ्याचं जे सार आहे ते गुरुमुख पद्मवाक्य आहे. कारण प्रभुपादांची काय इच्छा आहे, कारण प्रभुपादांनी भगवंतांच्या इच्छेला प्राधान्य दिलं, परंतु आपण गुरूंच्या इच्छेला प्राधान्य दिले पाहिजे, कारण गुरूंच्या कृपेने भगवंत प्राप्त होतं. त्यामुळे आज आपण गुरुमुख्य पद्मवाक्य आणि मग प्रभुपादांची काय इच्छा होती हे जाणून घेणं हा खऱ्या अर्थानं त्यांच्याप्रती कृतज्ञता आहे. एक शेवटचे प्रभुपादांच्या शेवटचे काही हे होते दिवस, तेव्हा त्यांनी एका ह्याच्यामध्ये म्हटलं होतं, फार म्हणजे ते वाक्य प्रत्येकाने आपल्या ह्याच्यात ठेवले पाहिजे, करून ठेवले पाहिजेत, अशी 4-5 वाक्य प्रभुपादांनी विचारली होती. ते म्हणतात की वी आर इन व्हेरी गुड प्रेस्टिजियस पोझिशन, दॅट इज शुअर, डोंट स्पॉइल इट, सो मच हार्ड लेबर. I started with very humble condition. Now it has come to this such exalted position. You don't spoil it. That is my request. And that will depend on your character, behavior and preaching. प्रभुपाद सांगतायत की मी हे जे अत्यंत नम्र भावाने जे उभं केलेलं आहे, जी प्रेस्टिजियस पोझिशन आज इस्कॉनला आपल्याला पाहतो की जगभरात
गौरवशाली हे आहे, त्याला म्हणजे मान्यता आहे सगळीकडून आणि सगळेजण गौरवाने इस्कॉन म्हटलं पाहतात. तर ही प्रेस्टिजियस पोझिशन मी अगदी नम्र भावाने निर्माण केली आहे. तर तुम्ही फक्त इतकंच करा, ते सांगतात की डोंट स्पॉईल इट आणि इन्क्रीज इट म्हणतात. म्हणजे हे आपल्याला नुसतं स्पॉईल तर करायचं नाहीच आहे, पण हे आपल्याला वाढवायचं आहे. आणि त्याच्यासाठी ते स्वतः काय सांगतात की ते तुमच्या कशावर अवलंबून आहेत, तर दॅट विल डिपेंड अपॉन युअर कॅरेक्टर, बिहेवियर आणि प्रिचिंग. म्हणून आपल्याला प्रभुपादाने आपलं कॅरेक्टर बिल्डिंग करण्यासाठी जे सगळ्या ह्याच्यातून आपल्याला 4 नियम दिलेले आहेत. भौतिक आपल्या मूल्यांचं कसं वर्धन केलं पाहिजे आपण, सदाचार सांगितलेला आहे प्रभुपादाने. निदान मनुष्याने भक्ती तर लांबची गोष्ट आहे, पण निदान पहिल्यांदा सदाचारी होऊन निदान मनुष्य स्तरापर्यंत मनुष्यानं आलं पाहिजे. तर कॅरेक्टर बिल्डिंग हे सगळ्यात त्याचा पाया आहे. आणि त्याच्यानंतर त्या कॅरेक्टर जेव्हा मनुष्याचं शुद्ध आचरण असेल तेव्हा आपापच त्याचं जे वर्तन असतं, बिहेवियर, प्रभुपाद सांगतात की बिहेवियर म्हणजे आचरण, आपल्या आचरणातून तुम्ही प्रचार करा. काही लोकांना शक्य नाही आहे की ह्याच्यावर व्यासासनावर बसून प्रवचन करणं, पण आचरणातून प्रचार आपला होऊ शकतो. प्रभुपाद सांगतात की आपलं आचरण असं असलं पाहिजे की त्याच्यातूनही प्रचार होईल. कारण एक भक्त म्हटल्यावर समाजाकडून इतकी मोठी अपेक्षा असते, पण आपण दुर्दैवानं काही वेळा आपल्याला कधी कधी अशी वाक्य ऐकू येतात की तुम्ही एवढी भक्ती करता परंतु मग असं कसं वागू शकता. तर हे खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. तर आपण आपल्या आचरणातून ह्याच्यातून, म्हणून प्रभुपाद नेहमी म्हणायचे की एक भक्त म्हणजे काय, तो एक सद्गृहस्थ असला पाहिजे. म्हणून हे आपल्या आचरणातून, हे गुरुवाक्य आहेत, गुरुवाक्य गुरुमुख पद्मवाक्य, ही सगळी पद्मवाक्य ही आपण आपल्या हृदयात कोरून ठेवली पाहिजेत की एक आचरणातून आपलं सदाचार किंवा जे दिसलं पाहिजे समाजाला. भक्ती ही पुढचा हे आहे, सदाचार हा पहिला त्याचा पाया आहे. आणि त्याचा इसेन्स प्रभुपादांनी सांगितलं तर प्रीचिंग इज इसेन्स. म्हणून प्रभुपाद म्हणतात की दॅट विल डिपेंड अपॉन युअर कॅरेक्टर, बिहेवियर आणि प्रीचिंग. तर प्रीचिंग हा त्याचा इसेन्स आहे. म्हणजे जर आपण, कारण प्रभुपाद म्हणतात की डोंट स्पॉईल इट, हे जेव्हा म्हणतात तेव्हाच ते म्हणतात की इन्क्रीज इट. मग ते कसं वाढणार आहे, तर ते प्रीचिंगनी वाढणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने ही आपली जबाबदारी समजली पाहिजे. आणि जर गुरुमुख पद्मवाक्य आणि यस्य प्रसादात भगवत प्रसाद आपण म्हणतो, तर जर गुरु कृपाच नसेल तर आपण भगवंतांची कृपा मिळूच शकत नाही. त्यामुळं त्यांचं पद्मवाक्य हेच आहे की प्रीचिंग इज द इसेन्स. त्यामुळे आपण प्रत्येकाने, म्हणून हे तर आंदोलन महाप्रभूंनी सुद्धा स्वतः सांगितले की प्रत्येकाने गुरु बना. मग ते व्यासासनावर बसून प्रवचन देऊन असेल किंवा आपल्या आचरणातून असेल, पण गुरु हा आपण पाहतो की दत्तात्रेयांनी 24 गुरु केले. तर संपूर्ण प्रकृतीमध्ये असलेले अनेक 24 गुरु वेगवेगळ्या माध्यमात. गुरु म्हणजे काय की तो काहीतरी दिशा दाखवतो, काहीतरी शिकवतो आपल्या आचरणातून आपल्याला. तर ह्या पद्धतीनं प्रत्येकजण गुरु बनू शकतो. त्यामुळे ही प्रभुपादांची इच्छा आहे. त्यामुळे भगवंतांचा जो उपदेश त्यांनी जसा आहे तसा आपल्याला दिला. त्यामुळे हा प्रीचिंग आंदोलन, कृष्ण भावनामृत जे आंदोलन आहे ते पुढं नेणं प्रत्येकानं आपल्या आचरणातून, आपल्या सदाचारातून आणि आपल्या प्रत्यक्ष प्रीचिंग, म्हणजे भगवद्गीता जशी आहे भगवंतांचे उपदेश डायरेक्ट समाजाला पोहोचवण्यामध्ये, यामध्ये आपला जर सक्रिय सहभाग असेल तर खऱ्या अर्थाने आपण गुरुमुख पद्मवाक्य चित्ते ते कोरिया ऐके हे आपल्या हृदयामध्ये हे करून ठेवलं पाहिजे. तर आपण सगळ्यांनी आज असा प्रण करू शकतो आपण सगळेजण की प्रभुपादांची कृपा जर आपल्याला प्राप्त झाली तरच आपल्याला भगवत प्राप्ती होणार आहे. त्यामुळं मी सगळ्यांच्या समोर नम्रपणाने सगळ्यांना आशीर्वाद मागते की हे सगळे आता मी जे बोलले यातला एक अंश जरी मी माझ्या आयुष्यात आचरणात आणू शकले तर सगळ्यांनी माझ्यावर कृपा करावी आणि मला आशीर्वाद द्यावेत की मी प्रभुपादांच्या कृपेस पात्र होईल. हरे कृष्ण. हरे कृष्ण. सगळ्यांना दंडवत म्हणा. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. हरे कृष्ण. आज सगळ्या सिनियर भक्तांचे मी आभारी आहे की आज या दिनी प्रभुपादांबद्दल बोलण्याची मला संधी मिळाली. आणि प्रभूजी म्हणाले तसे ही संधी म्हणजे स्वतःचं प्युरिफिकेशन आहे, त्याची एक संधी आहे. तर प्रभुपादांबद्दल बोलण्यापेक्षा, म्हणजे तसं बोलण्यापेक्षा त्यांच्या एका भक्ताशी त्यांचं जे काय आदान प्रदान होतं त्याच्या माध्यमातून आपण प्रभुपादांचा मोठेपणा समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर प्रभुपाद जेव्हा सुरुवातीला
न्यूयॉर्कमध्ये पोचले तेव्हा तो काळ खूप टफ होता. त्यांच्यासाठी 1 महिन्याचाच तो विजा होता आणि एक साधारण एरियामध्ये, म्हणजे जिथे फारसे प्रतिष्ठित लोक नव्हती अशा ठिकाणी ते राहत होते. तर तिथे त्यांची भेट आधी म्हणजे कर्मी नाव हॉवर्ड असलेले प्रभूजी प्रभुपाद चालत असताना समोरून 2 तरुण आले होते आणि त्यांच्याकडे बघून ते लगेच धावत आले की स्वामी तुम्ही भारतातून आहात का, गुरु आहात का? तर प्रभुपाद लगेच हो म्हणाले. पण ते जरा कन्फ्युज होते, कारण भारताचं हे आध्यात्मिक आकर्षण म्हणजे त्याच्या पोटी ते एकदा भारतात येऊन गेले होते दोघं, पण इथे येऊन त्यांना बरेच वाईट अनुभव आले आणि बरेच आजारही झाले, मलेरिया, अनेक आजारांनी पीडित झाले आणि मग ते कंटाळून परत गेले. मग त्यांची जी अपेक्षा होती भारतात काहीतरी आध्यात्मिक मला आपल्याला हे मिळेल, ते थोडेसे नाराज होते तिथे. आणि पुन्हा इथे प्रभुपाद त्यांना त्या वेशात भेटले. स्वामीजी तुम्ही तिथे आहात म्हटल्यावर प्रभूजी हो म्हणाले प्रभुपाद. आणि मग ते म्हणाले की इथे तुम्ही काय करता? मग त्यांनी सांगितलं की इथे मी गीता भागवत हे सगळं इथल्या लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि न्यू ॲव्हेन्यू तिथे त्यांनी त्यांची जागा पण दाखवली नेऊन. आणि मग बोलता बोलता त्यांनी आपला परिचय दिला. तर हॉवर्ड हे इंग्लिशमध्ये तिथल्या नामांकित युनिव्हर्सिटीमध्ये मास्टर डिग्री घेतलेली व्यक्ती होती. आणि ते ऐकल्याबरोबर प्रभुपादांनी एकदम कान टवकारले. म्हणजे गुणग्राहकता. प्रभुपादांनी हे जे मोठं साम्राज्य उभं केलं आहे ते कुठल्याही युनिव्हर्सिटीत त्यांनी मास्टर डिग्री न घेता, कुठल्याही ह्युमन रिलेशन्स कोर्स वगैरे न करता त्यांनी एवढं सगळं उभं केलं आहे. तर ही सामान्य व्यक्ती नव्हतीच, त्यामुळेच हे असं घडणं शक्य होतं. आणि म्हणजे त्यांनी कसे एक एक हिरे जमा केले. आणि त्यांची डिग्री ऐकल्याबरोबर त्यांनी मग सांगितलं की तुम्ही माझ्यासाठी एक सेवा करू शकता, तुम्ही एक काम करू शकता. तर ते म्हणाले काय? मग प्रभुपादांनी जे ट्रान्सलेशन्स केले होते तर प्रभुपादांनी ते सांगितलं की तुम्ही एकदा सेकंड रीडिंग एडिटिंग तुम्ही करा. आणि त्याच्या आधी होते पण ते पण म्हणाले आधी मी अटेंड करणार, बघणार काय चालतं, कारण मागचा अनुभव होता त्यांना. आणि मग प्रभुपादांचे त्यांनी जेव्हा लेक्चर्स ऐकले तेव्हा मग ते आनंदाने तयार झाले. म्हणजे ते इस्कॉनचे पहिले हे एडिटर होते. म्हणजे त्यांनी पहिलं रीडिंग केलं प्रभुपादांच्या ट्रान्सलेशनचं आणि ग्रामॅटिकल जे काय हे होतं ते सगळे करेक्शन्स करून त्यांनी ते पब्लिशिंग सुरुवात केली होती. आणि नंतर ते इनिशिएट प्रभुपादांनी त्यांना दीक्षा दिली आणि हयग्रीव प्रभू हे त्यांचं दीक्षित नाव होतं. हयग्रीव प्रभूंच्या बाबतीत म्हणजे बरंच काय म्हणजे त्याच्याशी वाद ऐकताना मला ते खूप भावलं. कारण हयग्रीव प्रभू नंतर 2 वर्ष नियमितपणे इथे होते आणि मग अचानक एक दिवस गायब झाले. ते म्हणजे त्यांनी दीक्षा वगैरे घेतली होती तरी सुद्धा पूर्णपणे सोडून गेले. म्हणजे कोणालाच माहीत नव्हतं ते कुठे आहेत, काय आहेत. म्हणजे भक्ताचं पतन होऊ शकतं. आणि प्रभुपाद मात्र सतत त्यांच्या शोधात होते. प्रभुपादांना सतत विचारायचं की कुठे असतील ते, काय असतील. आणि कालांतराने नंतर वृंदावनमध्ये ते असेच समोर आले प्रभुपादांच्या. पण त्यावेळेस ते दाढी-बिडी वाढलेली आणि सगळे 4 नियम पालन करत नव्हते, काही अशा परिस्थितीत होते. आणि त्यांना बघून प्रभुपादांनी जाऊन परत हाक मारली त्यांना. आणि प्रभुपादांना बघून ते खूप रडले आणि पुन्हा जॉईन झाले. त्यानंतर म्हणजे सुरुवातीच्या काळात आता जे न्यू वृंदावन आहे तर त्याची जागा वगैरे बघण्याचं काम यांनीच केलं होतं. त्यानंतर तेव्हा ते थोडंसं जॉब करून हे सगळं काम करत होते. आणि त्यांचे जे काय पगार वगैरे होता तो सगळा प्रभुपादांना आणून द्यायचे ते. म्हणजे अशा रीतीने ते सुरुवातीचा त्यांचा काळ चालू होता. त्यानंतर न्यू वृंदावन एस्टॅब्लिश झालं, तिथे सगळं काम सुरू झालं. आणि हयग्रीव प्रभूंना अशी कुणकुण लागली की प्रभुपाद त्यांना तिथले प्रेसिडेंट करू इच्छिता. तर हयग्रीव प्रभू त्यांची मानसिक तयारी नव्हती ते स्वीकारण्याचं. त्यामुळे ते एक लिस्टच तयार करतात लिहून की मी कसा या गोष्टीला योग्य आहे. आणि मग ते प्रभुपादांना भेटायला जातात. सुरुवातीचं क्षेमकुशल सगळं एकमेकांना विचारलं जातं. आणि
त्यांना अपेक्षा असते की आता प्रभुपाद म्हणणार की तुम्ही आता न्यू वृंदावन इस्कॉनचं तुम्ही प्रेसिडेन्सी सांभाळा म्हणून. ती अपेक्षा असताना प्रभुपाद त्यांना म्हणतात की आय एम थिंकिंग दॅट यू शुड टेक संन्यास, म्हणजे तुम्ही आता संन्यास आश्रम स्वीकारा, असं त्या प्रभुपादांनी प्रस्ताव मांडला. तर ते ऐकल्यावर यांना धक्काच होता. तर ते म्हणाले प्रभुपाद हे कसं शक्य आहे, नुकतंच लग्न झालंय, लहान बाळ आहे. तर प्रभुपाद म्हणतात काही हरकत नाही, कृष्णा विल टेक केअर ऑफ एव्हरीथिंग. तरी सुद्धा ते म्हणतात नाही पण मी त्याच्यासाठी योग्य नाहीये, मी हे करू शकत नाही. तर मग प्रभुपाद म्हणतात असं काही नाही, जबाबदारी स्वीकारली की आपोआप योग्यता येते, गुरुच्या कृपेने योग्यता येते. आपण वेगळं काही करावं लागत नाही, फक्त तेवढं सरेंडर असलं की झालं. मग नंतर अनेक हे मुद्दे मांडतात आणि प्रभुपाद सगळे ते मुद्दे खोडून काढतात. शेवटी ते इतके उद्विग्न वैतागतात की ते म्हणतात प्रभुपाद एवढं संन्यास आश्रम घ्यायचं म्हणजे संन्यास स्वीकारायचं सोडून तुम्ही मला काहीही सेवा सांगा मी करेन. शांतपणे प्रभुपाद म्हणतात प्रेसिडेंट व्हा. आणि हरिगिरी प्रभूंच्या बाबतीत नंतर असं झालं की दोनदा असं त्यांच्या आयुष्यात पतन, म्हणजे नंतर सुद्धा ते पुन्हा इस्कॉन सोडून गेले होते. आणि नंतर कित्येक वर्ष त्यांचा कुठे आता आगापिछा माहिती नव्हता. प्रभुपाद मात्र सतत त्यांची आठवण करायचे, कारण सुरुवातीच्या दिवसाचे ते सोबती होते प्रभुपादांच्या, म्हणजे त्यांना पगार सुद्धा आणून ते द्यायचे. त्यांचं सुरुवातीचं ट्रान्सलेशन पण त्यांनी केलं होतं. आणि अगदी शेवटी जेव्हा प्रभुपाद देह सोडणार होते तोपर्यंत सुद्धा ते त्यांची आठवण करायचे. आणि त्यांनी त्यांच्यासाठी पत्र लिहून ठेवलं होतं, भले ते भेटोत नंतर त्यांना मिळेल. म्हणजे मला हेवा वाटतोय हरिगिरी प्रभूंचा की इतकं सगळं होऊन सुद्धा गुरूंच्या मनात त्यांचं स्थान हे गेला नाही. आणि त्या पत्रात त्यांनी लिहिलं होतं की तुम्ही जिथे कुठे असाल कृष्णा विल बी विथ यू म्हणून. आणि नंतर गोव्यात ते होते आणि कोणालाच माहीत नव्हतं ते होते. तिथल्या बीचेसवर फिरायचे आणि मुंबईतल्या काही भक्तांना कळलं की ते इथे आहेत आणि म्हणून ते त्यांना आणायला गेले होते, तिथे शोधायला गेले होते ॲक्च्युली. तर तिथल्या एका बीचमध्ये जी बोट बाहेर ठेवतात ती अशी उलटी हे करून, की जेव्हा ती पाण्यात नसते तेव्हा बाहेर काढून ठेवतात, तिथे ते असे म्हणजे असं शरीराचं एकदम वक्र असं शरीर करून पाय पोटात घेऊन असे झोपलेले दिसले. अर्थात ते जुने होते, त्यांनीच त्यांना ओळखलं, कारण ओळखण्यासारखे ते नव्हते. आणि मग तिथे गेल्यावर ते बघतात आणि त्यांना हात मारतात की हरिगिरी प्रभू म्हणून. तर ते वर बघतात आणि फक्त रडतात. ते म्हणतात मला प्रभुपादांनी इतक्या वेळा संधी देऊन सुद्धा मी ती गमावली आहे. मी तर आता काही करण्याच्या स्थितीत नाही आहे की माझं इतकं शरीर दुखतं आहे, म्हणजे पाठ दुखते, हे दुखते, मी उभंही राहू शकत नाही. मग नंतर ते सगळे त्यांना घेऊन मुंबईत आले, त्यांचे टेस्ट झाली आणि त्यांना कॅन्सर डिटेक्ट झाला होता. तर त्या क्षणी ते सांगतात की आत्ता जेव्हा क्षण आहे, जेव्हा अंगात ताकद आहे, जेव्हा आपण करू शकतो तेव्हाच आपण प्रभुपादांची सेवा केली पाहिजे, या मिशनसाठी सेवा केली पाहिजे. कालांतराने जेव्हा शरीर थकेल तेव्हा खूप मनाने वाटलं तरी आपण काही करू शकत नाही. आणि ही खंत त्यांनी बोलून दाखवली. आणि त्यावेळेस त्या क्षणापासून त्यांची भक्ती इतकी सिरियस आणि गंभीर झाली की त्यांना कळत होतं की हे आपले शेवटचे दिवस आहे. आणि तेव्हाच आपले परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज त्यांना भेटले होते आणि ते खूप रडले. त्यावेळेस महाराजांनी त्यांना विचारलं की तुम्ही का रडताय. तेव्हा त्यांनी ही खंत व्यक्त केली की दोनदा संधी देऊन सुद्धा मी त्याचं सोनं करू शकलो नाही. माझ्यात ती योग्यता होती, गुरूंनी ती ओळखली पण होती आणि पुन्हा मला क्षमा करून प्रभुपादांनी मला घेतलं होतं, पण हे झालं नाही. आणि आता मी त्यांचं कुठलंही आज्ञापालन करू शकत नाही, कारण शरीराची ही स्थिती आहे. पण त्यांनी मला एकदा मस्करीत म्हटलं होतं किंवा माझं हे वळवण्यासाठी म्हटलं होतं की तू संन्यास घे. मग तो तरी आता मी नक्की घेऊ शकतो या स्थितीत असलो तरी. तेव्हा प्रभुपादांनी एवढेच परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज त्यांचे इतके कृपाळू हे आहेत की त्यांनी त्यांच्या त्या स्थितीत त्यांना संन्यास दीक्षा दिली होती. आणि अगदी बेडरिडन स्थितीत सुद्धा ते आपले जे काय संन्यास मंत्र किंवा जे काय विधी असतात ते सगळे पार पाडत होते. आणि नंतर त्यांनी हे जग देह सोडला होता. सांगायचं यातनं प्रभुपादांचा हाच मोठेपणा दिसतो की
कुठल्या कुठल्या स्थितीतून त्यांनी गुढग्राहकता कशी होती, कशी त्यांनी माणसं गोळा केली, कसं त्यांनी ट्रेनिंग दिलं. आपल्याला इथे बसून आपल्याला माहिती आहे भगवंत कोण आहेत, कृष्ण कोण आहे, पण अशा ठिकाणी जाणं जिथं लोकांना काहीच माहिती नाही आहे, खिशात 40 रुपये, हातात एक ट्रंक, अशा स्थितीत त्यांनी आज एवढं साम्राज्य उभं केलं आहे. तर म्हणजे काही शब्दच नाही आहेत. आपण फक्तच हे मांडू शकतो आणि त्यांच्याबद्दलची आपली कृतज्ञता व्यक्त करू शकतो. आत्ता जसं आपण माताजींचं ऐकलं, तर त्यात आपण काय करू शकतो प्रभुपादांसाठी, तर ते 4 गोष्टी आहेत. वारंवार प्रभूजी पण याचा उल्लेख करतात की आपल्याबरोबर प्रभुपाद आहेत हे आपल्याला जाणवेल जेव्हा आपण त्यांची पुस्तकं वाचू. म्हणजे सांगितलं बुक्स आर द बेसिस. तर त्या पुस्तकांमार्फत प्रभुपाद आपल्याशी बोलतायत, आपलं मन व्यक्त करतायत, आपल्याकडून त्यांच्या काय अपेक्षा आहे ते आपल्याला त्याच्यातून कळतं. बुक्स आर द बेसिस अँड प्युरिटी इज द फोर्स. हे जर आपल्याला जे प्रिचिंग कार्य आहे, इसेन्स आहे, हे जे पुढं चालवायचं असेल तर त्यासाठी प्युरिटी, पवित्रतेचा फोर्स पाहिजे. मग तो फोर्स म्हणजे आपल्याला माहिती आहे आपले 4 नियम जे आहेत आपण पाळतो, त्यांनी आपली शारीरिक आणि आत्मिक शुद्धी वाढते आणि या शुद्धीनेच आपण प्रभुपादांचं हे कार्य चालू ठेवू शकतो. आणि लास्ट म्हणजे आता आपण ह्या गोष्टीतनं जे ऐकलं ते युटिलिटी इज द प्रिन्सिपल. युटिलिटी म्हणजे वापर. म्हणजे प्रभुपादांसाठी आपण काय करायचं आहे, या मिशनसाठी काय करायचं आहे, तर जे जे काही आपल्याकडे भगवंतांनी दिलेले गुण आहेत किंवा आपल्याकडे भगवंतांनी जे काही पैसा असेल, काही कलागुण असतील किंवा जे काय असेल ते आपण प्रभुपादांसाठी वापरायचं आहे. म्हणजे ती युटिलिटी आहे आणि हेच प्रिन्सिपल आहे. म्हणजे मग मी कधी कधी हे करीन, कधीतरी नाही करणार किंवा थोडंसं माझं हे ठेवून स्वार्थ बघून हे करीन, तर असं नाही आहे. पूर्णपणे जेव्हा आपण हे प्रिन्सिपल फॉलो करू युटिलिटीचा, तेव्हाच आपण शरणागतीचा थोडासा भाव आपल्याला समजू शकेल असं मला वाटतं. हरे कृष्ण. थँक्यू. परत एकदा हरे कृष्ण. भद्रप्रिया देवीदासी बोलत आहे. आज श्रील प्रभुपादांचा ॲपिरियन्स डे आपण किंवा महोत्सव, त्यांचा गुणगौरव प्रोग्राम करत आहोत. तर त्यानिमित्ताने मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्रील प्रभुपाद हे एक वेगळं व्यक्तिमत्व आहे. श्रील प्रभुपादांबद्दल मी बोलायचं म्हणजे सूर्याला दिवा दाखवण्यासारखंच आहे. श्रील प्रभुपादांबद्दल मला 4 गोष्टीबद्दल बोलायचं आहे. त्यापूर्वी श्रील प्रभुपादांबद्दल माझा एक्सपिरियन्स काय आहे भक्तिवेदांत हॉस्पिटलमध्ये ते मला सांगायचं आहे. श्रील प्रभुपाद, मी जेव्हा भक्तिवेदांत हॉस्पिटलमध्ये 25 किंवा 26 वर्षापूर्वी जेव्हा एंट्री घेतली, प्रवेश केला, तेव्हा श्रील प्रभुपाद आमच्या हॉस्पिटलच्या दरवाजासमोरच बसले होते आणि त्यांना पाहून मला म्हणजे वाटलंच नाही की ते DTs आहे आणि ते मला खरे खरे भासले. त्याचं उदाहरण म्हणजे मी माझ्या मैत्रिणीला जेव्हा ती पाया पडत होती, मीही पडले, नतमस्तक झाले आणि मी तिला सांगितलं, चल लवकर, आपल्याला आपलं काम करायचं आहे, नाहीतर आपण इथेच अडकू, ते प्रवचन चालू करतील असं मी सांगितलं. आणि मग आम्ही लगेचच गेलो. आणि नंतर दुसऱ्या दिवशीपासूनच मला भक्त मिळाले. दामोदर पंडित प्रभू जे माझे टीचर आहे भक्तिवेदांत हॉस्पिटलमध्ये जॉईन झाल्यानंतर, त्यांनी मला प्रभुपादांबद्दल प्रीचिंग केलं. म्हणजे आम्हाला खूप लोकांना आणि भक्तिवेदांत हॉस्पिटलमध्ये असतानाच मला प्रभुपादांविषयी खूप त्यांचा लळा लागला. म्हणजे प्रत्येक गोष्ट जर मला काही खटकलं तर मी प्रभुपादांना जाऊन बोलायची आणि अजूनही बोलते. तर हा माझा एक्सपिरियन्स आहे भक्तिवेदांत हॉस्पिटलमध्ये प्रभुपादांबरोबरचा. त्यानंतर तिथे असताना म्हणजे सुरुवातीलाच मी श्रील प्रभुपादांचं प्रभुपाद लीलामृत वाचलं आणि ते मला
ते वाचल्यानंतर प्रभुपादांबद्दल प्रेम आणि खूपच माझं वाढलं. कारण त्या लीलामृतमध्ये डिटेलमध्ये प्रभुपादाने कसं प्रीचिंग केलं, काय केलं, ओके, ह्याबद्दल सांगितलं आहे. आणि मग ते वाचल्यानंतर आपल्याला वाटेल की आपण तर फक्त फळच खातो आहोत. झाड, त्याला पाणी, खत, सगळं काय जे आहे ते श्रील प्रभुपादाने दिलेले आहे ह्या इस्कॉन ट्रीला. आणि आता आपण फक्त फळं खातो आहे आणि तीही व्यवस्थित जमत नाही असं मला वाटतं. तर श्रील प्रभुपादाने खूप स्ट्रगल केलं आणि इस्कॉनची उभारणी केली आहे. तर मला एवढंच म्हणायचं आहे की आपण ही इस्कॉन जे आहे ते मेंटेन केलं पाहिजे. प्रभुपादांच्या काही क्वालिटीजबद्दल मला बोलायचं आहे. ते म्हणजे प्रभुपादांची सिन्सिअरिटी. प्रभुपाद एवढे सिन्सिअर होते की कुठेही गेले तरी ते मंगल आरतीला उठायचे आणि चॅन्टिंग एवढं सिन्सिअरली करायचे की आता त्याचे कॅसेट पण आहे की सकाळी आपण प्रभुपादांचे चॅन्टिंग लावतो आणि एवढं स्पष्टपणे हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, एवढं सिन्सिअरली आणि स्पष्ट चॅन्टिंग करायचे. आणि प्रत्येक ठिकाणी आपण पाहिलं आहे की प्रभुपाद कुठेही जा, मग कुठच्या देशात असू दे, पण ते सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून चॅन्टिंग करायचे. प्रभुपादांचा भगवान श्रीकृष्णावर एवढा विश्वास होता की त्याचं एक उदाहरण म्हणजे त्या पुस्तकात दिलं आहे की त्यावेळी कुठचं तरी युद्ध होतं आणि त्याच्यामध्ये कलकत्त्यामध्ये असे सायन काय ते वाजायचे आणि त्याच्यामध्ये म्हणजे ते अलर्ट होण्यासाठी सांगायचे. तर तेव्हा प्रभुपादांचे शिष्य काही येतात तिथे आणि म्हणतात की प्रभुपाद तुम्ही ऐकलं नाही का, हे आवाज येतो आहे आणि सांगतायत आहे की आपण खाली जाऊन जमिनीवर झोपायचं आहे कारण बॉम्ब वगैरे पडला तर ते त्याच्यासाठी सिक्युअर असतं म्हणून, म्हणजे तसं ट्रेनिंग दिलं जातं. तेव्हा प्रभुपाद म्हणतात नाही, माझा आता 12चा टाईम झालेला आहे, मला काय करायचं आहे, कृष्णाला ऑफरिंग करायचं आहे. आणि प्रभुपाद आनंदाने भगवंताला काय करत होते, पुऱ्या तळत होते. आणि प्रभुपादांनी श्रीकृष्णांना ते ऑफरिंग केलं आणि तिथे गायत्री करायला बसले, बिलकुलही घाबरले नाही. तर हा त्यांचा विश्वास आहे भगवान श्रीकृष्णावर. दुसरं डेडिकेशन. प्रभुपादाने खूप डेडिकेशन या इस्कॉन संस्थेमध्ये दाखवलं. ते म्हणजे त्यांचं प्रत्येक गोष्टीकडे डेडिकेशन आपण बघू शकतो. भक्तांना बनवण्यापर्यंत, पुन्हा पुस्तकं लिहिण्याबद्दल. प्रभुपादाने असे संन्यासी बनवले, सिंगर बनवले, गृहस्थ बनवले, ब्रह्मचारी बनवले, ते त्यांच्या स्वतःच्या डेडिकेशनमुळे. तुम्ही सगळे जाणताय की प्रभुपादाने जी बुक्स लिहिली ती रात्री 2 वाजेपर्यंत बसून किंवा रात्री 2 वाजता उठून प्रभुपाद हे सर्व लिहित बसायचे. तर एवढं डेडिकेशन मला वाटत नाही कोणी आजपर्यंत केलेलं आहे आणि ते प्रभुपादाने केलं. आणि त्याचं सक्सेस म्हणजे कित्येक देशामध्ये आपले इस्कॉनची संस्था तिथे आहे आणि हेच त्याचं फळ आहे की प्रभुपादाने जे डेडिकेशन केलं त्याचं आता सध्या आपण पाहतो की प्रत्येक शहरामध्ये इस्कॉनची संस्था आहे आणि मंदिर आहे आणि डिवोटी आहेत. तर माझे मी शब्दांना आवर घालते की मला तुम्हा सगळ्यांना खूप खूप धन्यवाद द्यायचे आहे की तुम्ही ह्या अशा आगळ्या वेगळ्या इस्कॉन सेंटरमध्ये तुम्ही जॉईन झालेले आहे. या प्रभुपादांच्या मिशनला हातभार लावत आहात आणि तो असाच तुमचा हातभार राहो आणि प्रभुपादांची कृपा आम्हा सर्वांवर मिळो अशी प्रभुपादांच्या
चरणी प्रार्थना. हरे कृष्ण. धन्यवाद. मला आज प्रभुपादांबद्दल बोलायला श्रीमान श्यामकुंड प्रभूजींनी संधी दिली, तर त्यांचे मी आभार व्यक्त करते. श्रील प्रभुपादांबद्दल काय बोलायचं, म्हणजे त्यांनी एवढं केलं आहे तर ते शब्दात मांडणं किंवा सांगणं खूप कठीण आहे. त्यांचं जे पूर्ण जीवनचरित्र आहे तर ते वाचल्यावर जे अंगावर शहारे येतात. एवढं खरं तर त्यांचं आहे, त्यांनी जे केलं आहे ते, तर त्यांच्याबद्दल माझी तर काही योग्यता नाही आहे की मी त्यांच्याबद्दल काही बोलेन. पण आज संपूर्ण विश्वामध्ये, पूर्ण जगभरामध्ये भगवद्गीता, आपल्या भगवान श्रीकृष्ण, आपल्या सनातन धर्माबद्दल संपूर्ण जगामध्ये जी आस्था आहे, तर आपल्याला भारतापुरतीच मर्यादित होती आपला सनातन धर्म. तर पूर्ण जगभर जी आस्था भगवंतांबद्दल आहे, आपल्या भगवद्गीतेबद्दल आहे, तर ती फक्त आणि फक्त श्रील प्रभुपादांमुळे. नाहीतर शक्यच नव्हतं की इथपर्यंत, म्हणजे बाहेरपर्यंत सगळे आपल्या सनातन धर्माबद्दल माहिती आहे आणि भगवद्गीतेबद्दल माहिती आहे, ते फक्त श्रील प्रभुपादांमुळे. आणि श्रील प्रभुपाद जेव्हा वयाच्या 70व्या वर्षी, एवढ्या उतार वयामध्ये, जेव्हा पाश्चात्य देशामध्ये गुरूंच्या आज्ञेवरून गेले आणि त्यांनी जो एवढा खरं तर हे प्रवास केला, म्हणजे ते वाचताना इतकं वाटतं की आम्ही काहीच करत नाही आहोत. प्रभुपादांनी एवढं केलं आहे की मला कधी कधी असं वाईट वाटतं की आम्ही या उतार वयामध्ये लोक विचार करतात की आपण जे आपलं मालमत्ता आहे तर त्याच्या जोरावर आपण जीवननिर्वाह करायचं, निवृत्त व्हायचं. तर त्या वयामध्ये त्यांनी एवढा खडतर प्रयत्न केला. एवढे प्रसंग आहेत ते शब्दात नाही सांगता येणार. तर त्यांनी तो एवढा प्रवास करून आपल्या कृष्ण भावनेचा, भगवंतांचा प्रचार प्रसार केला आणि ते खूप हे कठीण आहे. तर प्रभुपादाने जेव्हा ते पुस्तकं म्हणजे आणि भगवद्गीता, त्याचे अनुवाद मराठी, हिंदी, इंग्रजी आणि सर्व विश्वातील सर्व भाषांमध्ये त्यांनी अनुवाद केले. 80हून जास्त पुस्तकांचे त्यांनी पुस्तकांचे अनुवाद केले. तर प्रभुपाद म्हणतात बुक्स आर द बेसिस. प्रभुपाद म्हणतात की माझी प्रभुपादांची पुस्तकं वाचली म्हणजे प्रभुपाद आपल्यासोबत आहे. पण आपण ते करतच नाही. म्हणजे सेवा करत असताना आपण शारीरिक स्तरावर आपण बघत असतो, पण प्रभुपादांनी एवढ्या उतार वयात त्यांनी एवढं मोठं जे कामगिरी केली, ती बोलणं आणि सांगणं, तर त्यापेक्षा असं वाटतं की आपण ते कृतीतून करून दाखवायला पाहिजे. तर ते असं शब्द अपुरे पडतात त्यांच्याबद्दल बोलताना. तो आणि जेव्हा ते जाऊ देवाची गवा पुस्तकांचं ते लिखाण करत होते आणि तेव्हा त्यांच्याकडे पैसेही नव्हते आणि ते वृंदावन ते दिल्ली 80 मैल एवढं अंतर, तिथे जाऊन ते पुस्तकं विकायचे. 12 प्रत काढली, त्याच्यानंतर त्याच्याकडे पैसे नव्हते. तर ते एवढ्या वयामध्ये ते तिथे राहायला पण त्यांना नसायचं. कोणतरी भाविक यायचा आणि कुठेतरी द्यायचा, तर एवढ्याशा छोट्याशा खोलीत राहून तेवढं लिहिणं आणि ते लिहून सुद्धा एवढ्या मैल 80 मैल अंतरावर या वयात सोपी गोष्ट नाही. आणि त्या वयात जाऊन त्यांनी प्रचार करायचे, तिथे पुस्तकं विकायची. आणि अशा वेळेत त्यांच्याजवळ पैसे नसताना सुद्धा, म्हणजे ते म्हणतात की तुम्ही भगवंतांना म्हणतात की तू मला जे हे करतोय ते मी करणार आहे, तुमचा मी दास आहे. म्हणजे प्रभुपादांमध्ये दिसून येतं, त्यांनी स्वतः दाखवून दिलं की ते गुरूंच्या आज्ञेवरून बाहेर पाश्चात्य देशामध्ये गेले. त्यांनी दाखवून दिलं की गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये संबंध केवढा गहन आहे, किती सखोल आहे. तर त्यांनी आपल्या आचरणाने दाखवून दिलं. किती म्हणजे त्यांनी एवढं हे केलं. म्हणजे जेव्हा वृंदावनमध्ये प्रचार करत असताना त्यांना एकदा गायीने मारलं आणि 45°C एवढं तापमान, त्या तापमानामध्ये त्यांना उष्णघाताचा एक झटका पण आला. तेव्हा ते सुद्धा खाली पडलेले होते. म्हणजे ते वाचत असताना हे करताना कल्पनाही करवत नाही की त्याने आमच्यासाठी काय केलं आहे. एवढं एक कुटुंब हे जे वाटते सहज बोलून जातो की प्रभुपादांनी हे केलं, पण करताना आपल्याला होत नाही आहे. त्याची खंत वाटते की आम्ही काहीच करत नाही आहे. कारण त्या शरीर एवढे जर्जर, जेव्हा आपण व्हिडिओ बघतोय की शेवटच्या क्षणी त्यांनी भागवतांचं ट्रान्सलेशन करत होते, तर एवढ्या जर्जर शरीरामध्ये सोपं नाही. ते शारीरिक स्तरावर नव्हतेच, शारीरिक स्तरावर करत नाही. आणि मी म्हणते की मी भक्त आहे, पण अजूनही आम्ही शारीरिक स्तरावर आहोत. आमचं दुखण्याकडे लक्ष असतं
आमच्या टाईम याच्याकडे लक्ष असतं. मग प्रभुपादांनी जे केलं आहे तर ते आम्हाला जन्मोजन्मी दिलं आहे, ह्याच जन्मात नाही आहे. तर मी त्यांच्याबद्दल म्हणजे काय बोलू शकत नाही. एवढं प्रभुपादांनी आपल्यासाठी केलं आहे. फक्त एवढंच म्हणेन की प्रभुपादांनी जे मिशन चालू ठेवलं आहे तर ते मिशन आपण सगळ्यांनी मिळून, सगळ्या भक्तांनी मिळून म्हणजे पुढे न्यायला पाहिजे. आणि प्रभुपादांची पुस्तकं वाचायला पाहिजे. त्यांनी जीव ओतलाय, रात्रंदिवस 1-1-2 तास झोपायचे. जीव ओतून त्यांनी ते भाषांतर आमच्यासाठी केलं आहे, आपल्या जीवनासाठी केलं आहे. आपल्या बाकी आपल्याला कुठे कळलं असतं, नाहीतर आपण कुठेतरी किचपत पडलो असतो. कधीच कळलं नसतं की काय भक्ती आहे. भक्तीची परिभाषा कधीही कळली नसती. तर ती परिभाषा प्रभुपादांनी दाखवून दिली. आणि आम्हाला हे सगळं जे भक्तीचं ज्ञान आहे सगळं हे आहे ते प्रभुपादांनी स्वतः रात्रंदिवस त्यांनी भाषांतर करून लिहिलं आहे. तर ते वाचायला पाहिजे असं मला वाटतं. हरे कृष्ण. ज्या तळमळीने माधुरी बोलतात त्याच तळमळीने त्या निरंतर सेवा देखील करत असतात. माधुरी देखील आलेले आहे. हरे कृष्णा. सर्वांना दंडवत प्रणाम. खरं तर प्रभुपादांबद्दल बोलण्याची माझी काहीच योग्यता नाही. केवळ श्यामकुंड प्रभूजींनी सांगितल्यामुळे मी एक छोटासा प्रयत्न करते. नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणी निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणी. खरंच प्रभुपादांबद्दल सांगायचं म्हणजे त्यांनी वयाच्या जवळपास 69व्या वर्षी परदेशात जाऊन लोकांना जे काही आपल्या कृष्ण भक्तीचं ज्ञान दिलेलं आहे त्याच्यामुळेच परदेशातील लोक जे हिप्पी होते त्यांना त्यांनी हॅपी बनवलेलं आहे. खरंच प्रभुपादांनी त्यांच्यावर खूप कृपा केलेली आहे. आपल्या इस्कॉन संस्थेचे ते संस्थापकाचार्य होते आणि ह्या इस्कॉन संस्थेमुळेच आपण सर्वजण आज इथे जमलेलो आहोत. खरंच ही प्रभुपादांची फार मोठी कृपा आपल्यावर आहे. त्याच्यामुळेच एवढ्या सगळ्या भक्तांचा संघ आपल्याला लाभत आहे. प्रभुपादांचा जन्म 1 सप्टेंबर 1896 रोजी कलकत्त्यामध्ये झालेला होता आणि अगदी लहानपणापासूनच त्यांना भक्तीची आवड होती. त्यांचे वडील गौरमोहन डे हे त्यांना लहानपणापासून भक्तीचे धडे देत होते आणि त्यांनी जवळपास वयाच्या 5व्या वर्षी पहिली जगन्नाथ रथयात्रा आपल्या घरामध्येच जे काही खेळण्यातले आपलं सामान होतं ते गोळा करून केलेली होती. म्हणजे आपण बघतो की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात त्याप्रमाणे त्यांनी अगदी लहान वयातच हे सगळं सुरू केलेलं होतं. त्याच्यानंतर 1944मध्ये त्यांनी पहिलं बॅक टू गॉड हेड या आपल्या पाक्षिकाचं आपल्या मासिकाचं प्रकाशन केलं आणि म्हणजे त्या वयात पण ते अगदी खूप त्रास घेऊन त्यांनी त्या पाक्षिकाला पुढे हे केलेलं. आजही आपण बघतो की बॅक टू गॉड हेड किंवा जाऊ देवाची या गावा हे मासिक आजही आपण वाचतो आणि आज जवळपास 30हून अधिक भाषामध्ये त्याचं पब्लिकेशन झालेलं आहे. आणि त्यानंतर 1959मध्ये आजच्या दिनांकास म्हणजे 7 सप्टेंबर रोजी त्यांनी संन्यास स्वीकारलेला आहे. त्याच्यामुळे आज आपण एक प्रकारे लकी आहोत की आजच्या दिवशी आपल्याला त्यांचं गुणगौरव करायला मिळत आहे. श्रील प्रभुपाद हे कृपाळू होते. आपण बघतो की जनरल लोक दयाळू असतात. आपलं बाहेर एक म्हणजे आजारी माणूस दिसला की आपण त्यांना दया करतो, पण प्रभुपाद हे दयाळू बरोबर कृपाळू पण होते. त्यांनी आपल्यावर एवढी कृपा केलेली आहे म्हणजे ती म्हणजे न सांगता येण्यासारखीच आहे. ज्याप्रमाणे आपले आई वडील आपली काळजी घेतात त्याचप्रमाणे प्रभुपादांनी आपल्याला जे आपले जे मूळ स्थान आहे गोलोक वृंदावन धाम तिथे जाण्यासाठी त्यांनी जे आपल्याला महामंत्र दिलेला आहे म्हणजे ती आपल्यावर फार मोठी कृपा आहे. त्याच्यामुळे श्रील प्रभुपादांना आपण कृपाळू असे म्हणतो. त्याच्यानंतर प्रभुपादांचा एक महत्त्वाचा गुण म्हणजे सिम्प्लिसिटी. प्रभुपाद नेहमीच एकदम साधे राहायचे आणि म्हणजे केव्हाच त्यांनी असा आपल्या ह्याचा गर्व केलेला नाही. त्याच्यानंतर जेव्हा अमेरिकेत होते त्यावेळी प्रभुपादांना म्हणजे बाहेर खूप वादळ सुरू झालं आणि विजा वगैरे चमकायला लागल्या आणि त्यावेळी प्रभुपाद आपल्या घराच्या बाहेर गेले तर भक्त त्यांना सांगायला लागले की प्रभुपाद तुम्ही बाहेर जाऊ नका, एवढं विजा चमकताय.
तर ते म्हणतात नाही नाही भगवान कृष्ण मला आलिंगन देण्यासाठी आलेले आहेत, त्याच्यामुळे मी त्यांच्यामध्ये त्यांना बघण्यासाठी मी बाहेर आलेलो आहे. त्याच्यानंतर प्रभुपाद असेच साधे, आपण नेहमी जमिनीवर बसताना आपण काहीतरी चटई घेऊन बसतो, पण प्रभुपाद असेच साधे नुसते जमिनीवर बसले. तर भक्त त्यांना सांगायला लागले की प्रभुपाद तुम्ही खाली बसू नका, ही चटई घ्या त्याच्यावर बसा. तर प्रभुपाद म्हणाले नाही नाही, मी भगवंतांच्या कृष्णांच्या कुशीमध्ये बसलेलो आहोत. त्याच्यामुळे अशा प्रत्येक म्हणजे बारीक सारीक गोष्टीमध्ये ते भगवंतांची आठवण करायचे. आपण बघतो की आपण स्वतः फक्त जप करतो सकाळी, तेवढ्यापुरती भगवंतांची आठवण येते आणि नंतर आपण आपल्या भौतिक जीवनात एवढं विसरून जातो की भगवंत आपल्याबरोबर आहेत. म्हणजे माझी तरी स्वतःची अशी अवस्था आहे, म्हणजे बाकीचे असतील भक्त महान. त्याच्यामुळे एवढं भगवंतांबद्दल ते अगदी बारीक सारीक विचार करायचे. त्याच्यानंतर एकदा काय झालं, भक्त जे होते ते भगवंतांना श्रील प्रभुपादांना विचारायला लागले की श्रील प्रभुपाद त्यांना सांगायचे की तुम्ही जास्त केस ठेवू नका, एकदम बारीक म्हणजे केस ठेवू नका, म्हणजे त्याच्यामुळे आपलं जे भौतिक जीवनात आपली आसक्ती होते ती जास्त होते. तर ते भक्त म्हणायला लागले की प्रभुपाद तुम्ही आम्हाला असं का सांगतात? तुम्ही बघितलात ना भगवान श्रीकृष्ण केवढे सुंदर, त्यांचे काळे कुरळे केस आहेत आणि बलरामजींचे पण केवढे सुंदर केस आहेत, मग तुम्हीच आम्हाला का सांगता जसं केस ठेवू नका म्हणून? तर श्रील प्रभुपादांनी त्यांना म्हटलं की तुम्ही माझ्याकडे बघा, मला केस आहेत का? तर ते भक्त म्हणाले की नाही आहेत. मग त्याच्यावर श्रील प्रभुपादांनी उत्तर दिले की यू शुड फॉलो गुरु. तुम्ही कृष्णाची नक्कल करायची नाही, तुम्ही गुरुचं अनुसरण करायचं आहे. म्हणजे असे एक कठोर पण होते ते, म्हणजे आपल्या भक्तांकडून काय करून घ्यायचं आहे हे त्यांना अगोदरच समजायचं. म्हणजे श्री प्रभुपाद हे एक रत्नासारखेच होते. म्हणजे आपण ज्या दृष्टीने त्यांना बघू म्हणजे तेवढे त्यांचे विविध पैलू आपल्याला दिसायला लागतात. म्हणजे असे प्रभुपाद होते. मग एकदा काय झालं की एकदा एक अमेरिकेचे तथाकथित जे स्वामी होते ते प्रभुपादांना म्हणायला लागले की तुम्ही आता अमेरिकेत आलात, मग इथलं जीवन सगळं शान शौकीचं आहे, इथलं खानपान वेगळं आहे, इथला पेहराव वेगळा आहे, मग त्याप्रमाणे तुम्ही वागा, तुम्ही असं संन्यासाचे कपडे घालून फिरू नका, म्हणजे इथलं एन्जॉय आहे, एन्जॉय लाईफ करा. श्रील प्रभुपाद नेहमी संन्यासाचा ड्रेस घालून सगळीकडे फिरायचे. मग श्रील प्रभुपाद म्हणायला लागले की जे लोक इथे अमेरिकेत येतात ते इथे राहतात, त्यांचं म्हणजे इथे त्यांचं वास्तव्य होतं आणि इथून त्यांना काहीतरी घेऊन जायचं असतं म्हणून ते इथे ह्याप्रमाणे वागतात, ह्या इथल्या लाईफप्रमाणे वागतात. परंतु मला इथे काय ह्या लाईफप्रमाणे वागण्यात इंटरेस्ट नाही, मी इथून काही न्यायला आलो नाही, तर मी भगवंतांचं शुद्ध प्रेम जे आहे ते इथल्या लोकांना देण्यासाठी आलेलं आहे. त्याच्यामुळे इथलं लाईफ मला फॉलो करायची गरज नाही. मला माझं जे मूळ आहे, जे भगवत धामात मला सगळ्यांना घेऊन जायचं आहे, ते माझं कार्य मला इथे पुढे करायचं आहे. असे आपले प्रभुपाद होते. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये ते भगवंतांची आठवण करायचे आणि इतरांना पण, आपल्या भक्तांना पण त्याप्रमाणे वागायला हे लावायचे. ह्या प्रभुपादांचं बद्दल सांगायचे की ह्या प्रभुपादांनी वयाच्या 69व्या वर्षी परदेशात जाऊन जवळपास भगवंतांची 108 पेक्षा जास्त मंदिरं स्थापन केली आणि आपल्याला जो काय हरे कृष्ण महामंत्र दिलेला आहे त्याच्यामुळे आज आपण भारत देशातच नाही तर पूर्ण जगभरातही लोक या मंत्राचं जप करतात आणि पठणही करतात. त्याच्यामुळे एक गोलोक वृंदावनचं दारच आपल्यासाठी सगळ्यांसाठी प्रभुपादांनी उघडून दिलेलं आहे. आणि प्रभुपादांनी असं म्हटलेलं आहे की जोपर्यंत शेवटचा भक्त गोलोक वृंदावनमध्ये जात नाही तोपर्यंत मी सर्वांना म्हणजे तिथे जाण्यासाठी मदत करेन, असं जे काही प्रभुपादांनी आपल्याला एक आश्वासन दिलेलं आहे. मग त्याच्यामुळे आपली ही जबाबदारी वाढते की जे काही प्रभुपादांनी आपल्याकडे म्हणजे केवळ 2 तास झोपून आपल्यासाठी जी काही पुस्तकं लिहिलेली आहेत, मासिकं लिहिलेली आहेत, त्याचा आपण सर्वांनी अभ्यास करायला पाहिजे, त्यांचं पुस्तकाचं वाचन करायला पाहिजे आणि जो काय गुरुने आपल्यावर विश्वास दाखवलेला आहे तो सार्थकी लावायला आपण सर्वांनी जे आपल्या भक्तांच्या संघातून मदत करायला पाहिजे. हरे कृष्णा. हे तुम्ही जास्त बोलू. धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. सर्व वैष्णवांना दंडवत प्रणाम.
आणि श्यामकुंड प्रभूजींचे खूप खूप आभार की त्यांनी आज प्रभुपाद गुणगौरव कार्यक्रमामध्ये आम्हाला व्यक्त होण्याची संधी उपलब्ध करून दिली. खूप खूप धन्यवाद प्रभूजी. तर आम्ही जेव्हा वैष्णव हा शब्द ऐकतो तेव्हा त्या वैष्णवाचा सर्वप्रथम आणि सर्वात महत्त्वाचा जो गुण आहे तो आहे करुणा. तर ही करुणा जी आहे ही भौतिक जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होत असते. उदाहरणार्थ अन्नदानाच्या रूपामध्ये, पुस्तकदानाच्या रूपामध्ये, किंवा कपडे असतील किंवा निवारा असेल, या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होत असते. परंतु प्रभुपादांनी सांगितलं की ही जी करुणा आहे ही खरी करुणा नव्हे. खरी करुणा काय आहे की त्या समोरच्या जीवाला त्याच्या आत्म्याचा उद्धार कसा करायचा हे शिकवणं ही खरी करुणा आहे. आणि प्रभुपादांनी आपल्या आयुष्यामध्ये हेच तत्त्व आचरणात आणून संपूर्ण जगभरामध्ये फिरून सगळीकडे भगवद्गीतेचा दिव्य संदेश पसरवला. आणि एवढंच नव्हे तर आम्हाला हेही सांगितलं की माय बुक्स आर द बेसिस, की प्रभुपादांनी पुस्तकरूपे हे सगळं ज्ञान निर्माण करून ठेवलेलं आहे. आणि अशी संस्था निर्माण केली की हे जे ज्ञान आहे ते सतत वितरित होत राहील आणि त्यातून नवीन नवीन प्रचारक निर्माण होतील आणि ते वेगवेगळ्या जागी प्रचार करतील. आणि शेवटी चैतन्य महाप्रभूंची जी वाणी आहे की पृथ्वी ते आछे यत नगरादी ग्राम, ती वाणी खरी होईल. अशा प्रकारे प्रभुपादांनी आचरण केलं आणि आम्हाला सर्वांना सतत ते प्रेरित करत राहतात. तर त्यामुळं सर्वात महत्त्वाचं कार्य जर प्रभुपादांनी जर काही केलं असेल तर ह्या जगभरामध्ये असलेले सर्व जे जीव आहेत त्यांचा भगवंतांशी संबंध कसा पुनर्स्थापित होईल ह्याकरता सतत प्रयत्न करत राहिलेले आहेत. आणि त्याकरता प्रभुपादांनी आपल्याला प्रोसेस पण सांगितलेली आहे की कशा प्रकारे केलं पाहिजे. पुस्तकं आहेत, श्रवण कीर्तन करण्यासाठी आपल्याला संधी उपलब्ध करून दिलेली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला 24 तास 24/7 फिजिकल असेल, ऑनलाईन असेल, वेगवेगळ्या प्रकारे असेल, भक्तांचा संघ उपलब्ध करून दिलेला आहे. तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जरी गेला तरी कितीही छोट्या गावामध्ये गेलात तरी तुम्हाला तिथं दिसेल की कुणीतरी एक कृष्ण भक्त तिथं आहे आसपास आपल्या एक 15-20 किलोमीटरच्या टप्प्यामध्ये, आणि जो आपल्याला संघ देऊ शकतो आणि आपली भगवत भावना जी आहे ती जागृत ठेवू शकतो. आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी प्रोसेस देण्यात आलेली आहे ती जप करण्याची आणि भगवंतांशी सतत संबंध प्रस्थापित करण्याची. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आपल्याला मिळालेल्या त्या केवळ प्रभुपादांमुळे आणि प्रभुपादांनी निर्माण केलेल्या इस्कॉन या संस्थेमुळे आहेत. तर त्यामुळे धन्यवाद प्रभुपाद की तुम्ही आम्हाला जीवनाचं खरं लक्ष उपलब्ध करून दिलेलं आहे आणि ते लक्ष प्राप्त करण्यासाठी आम्हाला हवे असलेले सर्व ज्या काही गरजा आहेत त्या पण आम्हाला त्याच्याबरोबर दिलेल्या आहेत. तर मी प्रभुपादांना नम्रपणे प्रणाम करतो आणि त्यांना असं विनंती करतो की त्यांनी मला सतत भक्तांच्या संघामध्ये ठेवावं आणि सतत माझं जे ध्येय आहे त्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी सतत मला प्रेरणा द्यावी. हरे कृष्ण. तर हरे कृष्ण. सर्व वैष्णवांना दंडवत प्रणाम. तुम्हाला प्रश्न पडला असेल की माझी गाडी किती वेळ चालेल मला माहीत नाही. तर मी पहिलं एक त्यांच्यासाठी श्रील प्रभुपादांसाठी एक नाट्यगीत संगीत सौभद्रमधलं गाणं आहे. तर त्यांना कसं सूट होतं ॲक्च्युली गुरु महाराज आणि श्रील प्रभुपाद यांच्यासाठी. तर ते मी म्हणतोय श्रील प्रभुपाद जरा वरती का हां बस बस बस. तर श्रील प्रभुपाद आणि गुरु महाराज दोघेही म्हणजे दोघांमध्ये साम्य असं आहे की ते 18व्या वर्षी गुरु महाराज अमेरिकेतनं निघाले की परमसत्य काय आहे शोधायला, आणि इकडनं प्रभुपाद की आपलं जे परमसत्य काय आहे हे सांगायला निघाले आणि ते शोधायला निघाले होते. दोघांचं कार्य एकच होतं. आणि म्हणजे दोघांसाठी ते जे गाणं आहे ॲक्च्युली संगीत सौभद्र नाटकमध्ये त्या कृष्णाच्या भूमिकेला ते गाणं दिलं आहे. कृष्ण सांगतोय की गुरुची महिमा सांगतोय. तर अर्थात मला नाट्यसंगीत म्हणजे तेवढं गायला येत नाही, पण शब्द आहे का मी गाण्याचा प्रयत्न करणार आहे. आता स्वर मिळतील मला माहीत नाही, तर मी प्रयत्न करतो ते गाणं म्हणायचा.
आणि नंतर मग मी त्यांच्याबद्दल थोडं बोलेन मी नंतर. कोण तुझ सम सांग, कोण तुझ सम सांग मज गुरुराया. कोण तुझ सम सांग मज गुरुराया. कोण तुझ सम सांग मज गुरुराया. कैवारी सदया सदया कैवारी सदया सदया कैवारी सदया. पाहिजे ते अंगी स्वीकाराया. भव तू कहराया गुरुराया. भव तू कहराया गुरुराया. कोण तुझ सम सांग मज गुरुराया. कोण तुझ सम सांग मज गुरुराया. तूची विष्णू तूची शिव तू धाता. धाता म्हणजे निर्माता म्हणजे ब्रह्मदेव. तूची शिव तूची विष्णू तूची शिव तू धाता. तू विश्वंभरता तू विश्वंभरता गुरुराया गुरुराया. कोण तुझ सम सांग मज गुरुराया. कोण तुझ सम सांग मज गुरुराया. तूची व्यापक व्यापते प्रसविता. तूची व्यापक व्यापते प्रसविता. तू माये परता परता पलीकडे मायेच्या पलीकडे. तू माये परता गुरुराया गुरुराया. तूची शिष्या पोसणारी माता. तूची शिष्या पोसणारी माता. तू विद्यादाता गुरुराया. तू विद्यादाता गुरुराया. तूची देशी तत्वनिधी निज हाता. तूची देशी तत्वनिधी निज हाता. निधी म्हणजे खजिना सांगितलंय. तारक बलवंता तारक बलवंता गुरुराया गुरुराया. कोण तुझ सम सांग मज गुरुराया. कोण तुझ सम सांग मज गुरुराया. तर या नाट्यगीतामध्ये गुरुरायांना भवदुःखहर्ता म्हटलंय. तू विश्वंभरता म्हटलंय. माये परता म्हटलंय आणि तू विद्यादाता म्हटलंय. तारक बलवंता म्हटलंय. तर सुंदर गीत आहे. ॲक्च्युली त्याची चाल खूप वेगळी आहे. माझी भजन आणि ते काय झालं ते मला माहीत नाही, पण मी म्हटलंय प्रभुपादांसाठी आणि माझ्या गुरु महाराजांसाठी मला म्हणावंसं वाटलं.
मी खूप प्रयत्न करत होते. ते गाणं मी खूप दिवस हे करतोय. ॲक्च्युली त्यांनासुद्धा मी सांगितलं होतं की मला पेटीवर बसून द्या म्हणून, पण तो आम्हाला योग नाही आला. पण ते गाणं म्हणताना तेवढा मला श्वास कोंडत नाही, त्याच्यामुळे खालचे स्वर लागत नाही, त्यामुळे प्रॉब्लेम होतो. तर प्रभुपादांबद्दल बोलताना म्हणजे प्रभुपाद एवढा त्याग केला आहे, गुरु महाराजांनी सुद्धा एवढा त्याग केला आहे ना, तर त्यामुळे भावना आपल्या रोखू शकत नाही असं होतं आहे. तरी मी आज खूप हृदय घट्ट करून इथे उभा आहे. तर त्यांचा एक मी पास्ट टाइम सांगतोय. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे, म्हणजे सुरुवातीचा काळ आहे. आणि एक गौंडीय मठातील वैष्णव, वरिष्ठ वैष्णव आहेत, त्यांनी हा पास्ट टाइम सांगितलेला आहे. तर दुपारी 2 वाजता म्हणजे शांतीनगर, शांतीपूरमध्ये म्हणजे ओरिसाला शांतीपूर एक गाव आहे, तिथे अद्वैत आचार्यांचं भवन आहे. जे अद्वैत आचार्यांनी ज्यावेळी चैतन्य महाप्रभूंना बोलावण्यासाठी तिथून प्रार्थना केली होती, तर मी ॲक्च्युली तिथे 3 वेळा गेलो आहे. तर त्या शांतीपूरमध्ये अद्वैत भवनामध्ये दुपारी 2च्या वेळेला एक गृहस्थ तिथे यायचे आणि जप करायला बसायचे. आणि एवढे तीक्ष्ण ह्याने जप करायचे की ते जे वरिष्ठ गौंडीय पुजारी होते, तर त्यांना हे वाटत होते की कसं बोलायचं, त्यांना विचारायचं कसं, कोण आहे, काय, कशासाठी. तर त्यांना धडगत झाली नाही त्यांना विचारायचं, एवढं ते गंभीरतेने जपा करत होते. त्याच्यानंतर काही दिवस गेले, काही दिवस आले नाहीत ते. नंतर थोड्या वर्षांनी पुन्हा त्याच वेळेला एक संन्यासी तिथे आले आणि ते जप करत होते. तर आणि ते जप करताना ते रडत होते, म्हणजे नुसतं जप करत होते. त्यावेळेला पहिल्यांदा जे गृहस्थ होते त्यावेळी नुसते जप करत होते, तीव्र भावनेने करत होते. पण ज्यावेळी हे संन्यासी म्हणून तिथे गेले त्यावेळी ते अगदी हे करत होते, रुंदन करून जप करत होते. त्यावेळी ह्यांना वरिष्ठ जे गौंडीय मठातील पुजारी आहेत त्यांनी धाडस केलं आणि त्यांना विचारलं की तुम्हीच ते आहेत का गृहस्थ? तर ते म्हणाले होय. तर ते म्हणाले की आपलं नाव सांगितलं की भक्तिवेदांत स्वामी म्हणून. आणि नंतर मग तिथून त्यांनी सांगितलं की तुझी काय चित्तामध्ये काय आहे, तू काय करणार आहेस, असं त्याने विचारलं. तर प्रभुपादांनी सांगितलं की मला उद्या मी जलदूतने अमेरिकेला जातो आहे. माझे गुरु महाराज नेहमी मला सांगतायत कृष्ण कृष्ण तर ते स्वप्नात गुरु महाराज येत आहेत, मला सांगतात की तू आता थांबू नकोस, तू संन्यासी बन. आणि त्यांनी मग ती संन्यास दीक्षा घेतल्यानंतर ते दुसऱ्या दिवशी जलदूतने जायचे होते. म्हणून त्यांनी, कारण अमेरिकेला कोण ओळखीचं नाही, त्यांना काय माहिती नाही आहे, यांचं वय असं आहे 70च्या पार झालेलं आहे आणि एवढ्या ह्या कंडिशनमध्ये मी कसं जाणार. तर म्हणून ते अद्वैत आचार्यांकडे प्रार्थनेसाठी आले होते. कारण अद्वैत आचार्यांनी नवदीपमध्ये ज्यावेळी दिशाहीन होतं नवदीप, त्यावेळी आचार्यांनी चैतन्य महाप्रभूंना बोलून तिथे भक्तीचा मळा फुलवला. तसाच भक्तीचा मळा अमेरिकेत फुलवावा माझ्याकडून असं त्यांची इच्छा होती. आणि ते प्रार्थना करत होते, एवढ्या तीव्रतेने प्रार्थना करत होते. आणि त्याच्यानंतर आपल्याला माहीत आहे, नंतर मग ते अमेरिकेतला गेले. आणि नंतर मग तिथून मग ज्यावेळी परत भक्त आले होते मायापूरला, ह्याच अद्वैत भवनमध्ये फॉरेनर होते आणि ते बसले होते. त्यावेळी
त्या पुजाऱ्याने विचारलं की तुम्ही कोण आहात म्हणून. त्यावेळी त्यांनी बॅक टू गॉड हेडचं मॅगझिन त्यांना दिलं त्या पुजाऱ्यांना. तर त्यांनी ते उघडलं तर त्यात तो प्रभुपादांचा फोटो होता. म्हणजे त्यांनी केवढा प्रवास प्रभुपादांचा खडतर होता. म्हणजे याच्यात तुम्हाला गुरुनिष्ठा आहे, समर्पण आहे, आणि त्यांचा फार विश्वास होता की प्रार्थनेवर भगवंतांची प्रार्थना केल्यावर ते ऐकतात आणि आपल्याला तसं कृपा करतात. ही प्रभुपादांना खूप आहे आणि प्रभुपादांचे गुण खूप आहेत. तर गुरु महाराजांवरती निष्ठा हे त्यांचं सगळ्यात ग्रेट हे आहे. आणि तेच त्यांना आज एवढं त्यांनी ते सगळं हे जे सगळं केलं, 40 रुपये घेऊन, आणि त्याची 40,000 करोड रुपयाची प्रॉपर्टी केली होती त्यावेळी. सगळ्या जगात 108 मंदिरं उभी केली. तर ते गुरु महाराजांच्या आशीर्वादामुळे. भक्ती ही करायची आहे ना, ती अधून राहून करायची आहे. आपल्या स्वतःच्या ताकदीवर भक्ती होणार नाही. मी म्हणेन मी घरी भक्ती करेन, घरी जप करेन, तर ते होणार नाही आहे. तर ते भक्तांच्या संघामध्ये यायला पाहिजे, वरिष्ठ भक्तांचं मार्गदर्शन करायला घेतलं पाहिजे, आणि एकत्र येऊन आपण हे करायला पाहिजे. कारण आपण घरी भक्ती करू, आपण चुकलंय तर आपलं कोण सांगणार आहे आपल्याला. त्याच्यासाठी आपल्याला भक्तीमध्ये यायचं असेल तर आपण इथे येऊन भक्ती करायला पाहिजे. आपण एवढं सगळं हे जे हे केलं आहे तर ते त्यासाठीच आहे. तर आपण भक्ती करायची तर आपण गुरुच्या अधीन राहून करायची. गुरुने सांगल्याशिवाय किंवा वरिष्ठ भक्तांनी सांगल्याशिवाय कुठली गोष्ट करायची नाही. आपण मेंदू हा बाजूलाच ठेवायचा आहे आणि भक्ती करायची आहे. त्यावेळी तुम्हाला खरं प्रेम, म्हणजे त्यांची कृपा जर मिळाली, वरिष्ठ भक्तांची जर कृपा मिळाली, तर म्हणजे समजायचं की आपल्याला भगवंतांची कृपा मिळाली. तर हरे कृष्ण. मी माझं हरे कृष्ण. तर मी जास्त काही तयारी वगैरे नाही केली आहे, पण थोडंसं म्हणजे एक लेक्चर वगैरे ऐकलेलं, त्यातून थोडं मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. तर सर्वप्रथम मी श्रील प्रभुपादांच्या चरणी साष्टांग दंडवत प्रणाम करतो, आणि मला प्रभुपादांविषयी बोलण्याची संधी दिली याविषयी मी सर्वांचे आभार मानतो. तर आता बाजारामध्ये रसगुल्ला चांगला वाटतं, म्हणजे बाजारामध्ये रसगुल्ला, रसमलाई वगैरे असे विविध पदार्थ मिळतात. पण त्याचप्रमाणे जी आपली आई आहे ती आपल्या बालकासाठी काय बनवते, म्हणजे जे आई बनवते तेच त्या बालकासाठी पोषक असतं. मग तसंच श्रील प्रभुपादांनी एक असं संस्था निर्माण केलेली, एक असं म्हणजे आध्यात्मिक उन्नतीसाठी एक मार्ग निर्माण केलेला आहे जो आपल्या सर्वांसाठी उपयोगी आहे. पण हॉटेलमध्ये वगैरे कसं असतं की तिथे सर्वांना सार्वजनिक असतं, पण प्रभुपादांनी आपल्यासाठी, म्हणजे स्वतः आपल्यासाठी प्रभुपादांनी एक असं निर्माण केलेलं वातावरण, इथे आपण आपली आध्यात्मिक प्रगती करू शकतो. त्यासोबत आता त्याचं प्रमाण, म्हणजे तुम्ही म्हणाल की हे असं कसं बोलू शकतोस तू म्हणून, तर याचं प्रमाण आहे 40-50 वर्ष झाले आपले जे वरिष्ठ भक्त आहेत तर त्यांच्यावरून आपण बघू शकतो. कारण जर याच्यामध्ये काही फॉल्ट वगैरे असतात किंवा काही चुकीचं असतं तर ही आज आपल्याला इथे दिसली नसती. पण ते 40-50 वर्ष झाले की ते सध्या इथे भगवंताची सेवा करतात, सतत भगवंताची भक्ती करत आहे. तर हे आपलं एक मोठं प्रमाण आहे. आणि त्यासोबत श्रील प्रभुपाद म्हणजे जगातील सर्व आत्म्यांचे खरे तारणहार आहेत. ते एकटे अमेरिकेत गेले ना, त्यांच्याकडे पैसा होता ना आधार होता, फक्त भगवंतावर श्रद्धा आणि गुरुची आज्ञा होती त्यांच्याकडे. तिथून त्यांनी संपूर्ण जगाला श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंचा जो महाप्रसाद आहे, जे हरे कृष्ण महामंत्र आहे तो दिला. त्यांनी भगवद्गीता, भागवतम, श्री चैतन्य चरितामृत आणि 70हून अधिक कृष्ण भावनेवर आधारित पुस्तकं लिहिली, ग्रंथ लिहिली. आणि कुठलाही स्वार्थ नाही, कुठलाही मानाची अपेक्षा न ठेवता त्यांनी हजारो शिष्यांना घडवलं, जगभर शेकडो मंदिरं बांधली. आज लाखो लोकांना ते भक्तीच्या मार्गावर आणत आहेत. त्यांच्या जीवनात आपल्याला त्याग, करुणा आणि भगवंतांवर अढळ विश्वास दिसतो. त्यांनी श्रील प्रभुपादांसारख्या शुद्ध भक्ताला घडवलं, ते होते त्यांचे आई वडील. अर्थात कारण असे व्यक्ती बनणं सोपी गोष्ट नाही आहे. त्यांची जी गुरुची कृपा आहे किंवा त्यांचे जे आई वडील आहे तर त्यांच्यावर खूप मोठी कृपा होती. तर त्याचं एक उदाहरण म्हणजे त्यांचे जे आई वडील होते, अर्थात गौर मोहन डे आणि रजनी देवी. ते जेव्हा स्वतः शुद्ध भक्ताच्या लेवलवर होते त्यावेळी ते त्यांच्या पुस्तकांमध्ये लिहितात की माझे वडील शुद्ध भक्त होते, म्हणून खूप उच्च लेवलचे भक्त होते. तर त्याचं एक उदाहरण असं की श्रील प्रभुपादांच्या वडिलांचा कापडाचा व्यवसाय होता.
तर त्या दरम्यान त्यांच्या दुकानामध्ये खूप सारी उंदरं वगैरे फिरायची. तर त्यावेळी ते एवढे करुणामयी त्यांचे वडील होते की त्यांनी भगवंतांना भोग दाखवलेला जो भात असायचा तो ते ठेवायचे, जेणेकरून ते कापड न खाता भात खावा म्हणून त्यांनी. तर एवढे ते असं थोडंसं होतं. त्यासोबत त्या आता त्याला जास्त काळ झाला नाही, 250 वर्षापूर्वी, म्हणजे आता जर थोडासाच काळ झालेला आहे, त्यावेळेस ते भारतीय आपली जी वैष्णव परंपरा होती, जी आपली भारतीय परंपरा होती की दुपारी जेवायला येण्याआधी घराबाहेर जायचं आणि लोकांना आवाज द्यायचा की जर कोणी भूक असेल तर त्याने आमच्या घरी येऊन प्रसाद ग्रहण करू शकतात. ते त्यावेळी त्या नियमाचं पालन करायचे आणि ते जर कोणी येत आलं असेल तर पहिलं त्यांना प्रसाद द्यायचे आणि त्यानंतर स्वतः ग्रहण करायचे. पण त्याच्या आधी पण ते कार्य करायचे, ते म्हणजे आपलं जर अभयचरण होतं म्हणजे श्रील प्रभुपाद लहान असताना, तर त्यावेळेस त्यांना ते समोर घेऊन आणि बोलायचे की याला श्रीमती राधाराणीची भक्ती मिळव म्हणून, हा श्रीमती राधाराणीचा भक्त बनावा. तर असं म्हणजे वडिलांची तुम्ही किती हे करा, म्हणजे काय विचार असणार. आज आपण बहुतेक आई वडील म्हणतात की माझा मुलगा बॅरिस्टर बनावा, माझा मुलगा धनी बनावा म्हणून, पण त्यावेळी श्रील प्रभुपादांच्या वडिलांची इच्छा काय होती, माझा मुलगा श्रीमती राधाराणीचा भक्त बनावा. त्यासोबत श्रील प्रभुपाद त्यांच्या पुस्तकांमध्ये पण लिहितात की ते कशी जगन्नाथ रथयात्रा काढायचे लहान असताना, कसं त्यांना आई वडिलांनी संस्कार दिलेले. त्यासोबत कसं ते श्री राधा गोविंदची जी मंगल आरती सुरू जी जेव्हा व्हायची त्यावेळी शंखनादाने ते उठायचे. जर असं कोणत्या लहान मुलाचं बालपण गेलं असणार तो नक्कीच शुद्ध भक्त बनणार, तो पुढे कृष्णाला सोडून जाऊच शकत नाही. आणि तसं जर आपण मी प्रभुपादांविषयी पण अत्यंत ऋणी आहे, पण त्यासोबत त्यांच्या आई वडिलांचं पण ऋणी आहे की त्यांनी अशा महान आचार्याला घडवलं ज्यांनी हे संपूर्ण विश्वामध्ये म्हणजे मला कमीत कमी कृष्ण भक्ती मिळाली इथे. कारण ते होते म्हणजे आपल्या अपोजिट दिशेला पश्चिम बंगालला वगैरे, पण तिथून आपलं कोकणापर्यंत आलं कसं, तर ते श्रील प्रभुपादांमुळे त्यांच्या आई वडिलांमुळे झालं. त्यासोबत त्यांनी श्रील प्रभुपादांनी आपल्याला हरिनाम संकीर्तन, आपल्याला भगवद्गीता भागवतमचं याचं खरं स्वरूप दिलं, लाखोंचं जीवन बदलणारं ज्ञान दिलं. आज आपण जप करतो, प्रवचन ऐकतो, प्रसाद ग्रहण करतो, ते फक्त श्रील प्रभुपादांच्या कृपेने. म्हणून ही एक संस्था नाही आहे त्यांनी उभारली, त्यांनी संपूर्ण मानव जातीला कृष्ण भक्तीचा मार्ग दिलेला आहे. एवढंच बोलून मी हरे कृष्ण. ओम अज्ञानातिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. प्रथमतः धन्यवाद प्रभूजींनी मला या कार्यक्रमामध्ये सहभाग होण्यासाठी चान्स दिला. प्रभुपादांविषयी सांगायचं तर वयाच्या 69व्या वर्षी कलकत्त्याला ते 13 ऑगस्ट 1965ला इंडियन नेव्हिगेशन कंपनी जलदूत नावाच्या सिंधू असोसिएशनच्या मालवाहू बोटीतून निघाले. त्या बोटीचे जे कॅप्टन होते ते पांडे आणि त्यांची वाईफसुद्धा त्या बोटीवर होती. प्रभुपाद डायरीमध्ये लिहितात, केबिन अगदी आरामशीर आहे, मीही आरामात आहे. भगवंतांनी श्रीमती सुमती मोरारजी यांना सद्बुद्धी देऊन व्यवस्था करायला लावल्याबद्दल भगवंतांचे मी आभार मानावे तेवढे थोडे. आपण इथे बघू शकतो प्रभुपादांनी किती तासनतास त्यांच्या ठिकाणी ऑफिसमध्ये जाऊन बसले आणि ते स्वतःला त्या गोष्टीचं क्रेडिट घेत नाही की भगवंतांनी यांना एक सद्बुद्धी दिली आणि त्यांच्यामार्फतच मी या बोटीतून प्रवास करण्यासाठी मला भगवंतांनी यासाठी चान्स दिला आहे. आपण परत बघतो की 14 ऑगस्टला डायरीमध्ये स्वतः लिहितात प्रभुपाद, मला बोट लागत आहे, भोवंडाला होत आहे, ओकारे होत आहेत, बंगालचा उपसागर धुवांदर पाऊस पडत आहे, अगदीच आजारी वाटल्यासारखे वाटत आहे. या ठिकाणी आपण बघतो की प्रभुपाद सर्व काही आपल्या ज्या काही गोष्टी होत्या त्या डायरीमध्ये लिहित होते आणि अतिशय सुंदर हॅबिट आहे जी आपण भक्तीमध्ये ॲडव्हान्समेंट करण्यासाठी ही आपल्याला उपयोगी येऊ शकते. आपले ब्रजबिहारी प्रभूसुद्धा याविषयी खूप अत्यंत छान सांगतात की आपलं जे डायरी रायटिंग आहे हे खूप आपल्या भक्तीच्या ॲडव्हान्समेंटसाठी खूप महत्त्वाचं आहे. ते आपण प्रभुपादांकडनं शिकतो. 20 ऑगस्ट रोजी जन्माष्टमी बोटीवरती त्यांनी साजरी केली. अशा अवस्थेमध्ये ज्या उपसागरामध्ये बोट वर खाली होते आणि पूर्ण शरीराची अवस्था एकदम बिकट होते, त्या अवस्थेमध्ये सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी जन्माष्टमी केली आणि जन्माष्टमीमध्ये स्वतः प्रसाद म्हणून सर्वांना वितरण केला. 21 ऑगस्टला 17वा वाढदिवस त्यांच्या बोटीवरतीच त्यांनी शांतपणे त्या ठिकाणी झाला. 23 ऑगस्टला तांबड्या महासागरात जेव्हा त्यांची बोट निघाली तेव्हा प्रभुपाद लिखतात, डायरीमध्ये सांगतात, मला खूप त्रास होऊ लागला आहे. या काळामध्ये त्यांना 2 अटॅक येऊन गेले. स्वप्नात त्यांना असं दिसले की भगवंत स्वतः
विविध रूपांमध्ये त्यांची बोट चालवत आहे. भिवू नकोस, माझ्याबरोबर चल. त्यानंतर त्यांना कधीच हृदयाचा विकार झाला नाही. तर आपण बघतो की भगवंतांशी हे कम्युनिकेट करण्यासाठी त्यांनी या डायरीमध्ये सर्व काही गोष्टी ते लिहित असत. 6 सप्टेंबरला त्यांना थोडं बरे वाटू लागलं. नंतर जेव्हा 10 सप्टेंबरला जेव्हा ते या बोटीतून पुढे प्रवास करत होते तेव्हा त्यांना कॅप्टन पंड्या सांगतात की आज बोट ही अतिशय संतपणे चालत आहे. आणि ते डायरीमध्ये असं पण लिहितात की मला आज वृंदावन, राधा दामोदर, गोपीनाथजी आणि या वैष्णवांपासून मला खूप दूर गेल्यासारखं वाटत आहे. माझ्याकडील चैतन्य चरितामृत जो आहे तोच फक्त मला दिलासा देत आहे. चैतन्य महाप्रभूंच्या लीलांचा आस्वाद घेत मी या जात आहे. माझ्यात कोणतीच योग्यता नाही, पण चैतन्य महाप्रभूंच्या इच्छेनुसार आणि भक्ती सिद्धांत सरस्वतीच्या आदेशांचे पालन करण्यासाठी मी भारतभूमी सोडून निघालो आहे. आणि हे साहस करीत आहे मी त्यांच्याच कृपेवरती अवलंबून आहे. बघा प्रभुपदांची किती सिम्प्लिसिटी आहे. किती महिन्यानुमहिने त्यांनी त्या ठिकाणी राधा दामोदर मंदिरामध्ये डोळ्याचे अश्रू ढाळत भगवंतांच्या अंगणामध्ये झाडू मारत भगवंतांना याचना करत ते या प्रवासाला निघाले. कॅप्टन पंड्या सांगतात की माझ्या कारकिर्दीमध्ये अटलांटिक महासागरात कधीच शांत एवढा मी बघितला नव्हता. प्रभुपाद सांगतात इट इज मर्सी ऑफ लॉर्ड कृष्णा. प्रभुपाद कधीही भगवंताचं गुणगान गाण्यासाठी कोणताही काळ वेळ हे बघत नाहीत. भगवंताचं कायम गुणगान गातात. कॅप्टन पंड्या म्हणाले की मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की परत तुम्ही माझ्याबरोबर या बोटीतून रिटर्न जर्नीमध्ये माझ्याबरोबर तुम्ही चला. प्रभुपाद आपल्या डायरीमध्ये लिहितात समुद्राने नेहमीचं रूप जर दाखवले असते तर मी इथे मेलो असतो, पण भगवंत श्रीकृष्णाने ही बोटीचा ताबा घेतला. आणि प्रभुपाद बघतात की प्रभुपादांवरती भगवंताची कशी मर्सी आहे आपण बघू शकतो. जेव्हा प्रभुपाद आपल्या मित्रांना विचारतात की त्यांचे मित्र जेव्हा त्यांना म्हणतात की आज आपल्या गावामध्ये एक साधू पुरुष आले आहेत, तर कोण साधू पुरुष? असे बरेच साधे पुरुष आपल्या गावामध्ये येत असतात आणि पैसे मागत असतात. पण जेव्हा त्यांचे मित्र म्हणाले की हे साधू पुरुष हे काही वेगळे आहेत आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी तुम्हाला चर्चा करत आहेत, तेव्हा भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांना ते प्रथम त्या ठिकाणी भेटले आणि त्यांना प्रथमच भेटीमध्ये त्यांनी बाहेर जाण्याचा आणि भगवंतांचा उपदेशाचा प्रचार करण्यासाठी सांगितलं. आपण बघतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये ते म्हणजे वयाच्या 69व्या वर्षी जर एखादा व्यक्ती घरातून बाहेरच पडू शकत नसेल, पण अशा परिस्थितीत ते कलकत्त्याहून ते न्यूयॉर्कला बोटीतून मालवाहू बोटीतून त्या ठिकाणी गेले. जशी बंदराला बोट लागत होती तसंच त्यांनी बंगाली कविता केली. तर तेव्हा सांगतात मला इथे कशासाठी घेऊन आलात याची काहीच कल्पना नाही. भगवंत आता तुम्हीच माझ्याकडून हवे ते काम करून घ्या. येथे तुम्ही काही कार्य योजले असेल, नाहीतर एवढ्या भयानक देशात मला कशाला आणले? संसारामध्ये अत्यंत रममाण असलेल्या वासुदेवांबद्दल कसल्याही प्रकारची रुची ते नसलेल्या अशा लोकांमध्ये मला कशाला आणले हेच मला कळत नाही. त्यांना समजेल असे माझ्याकडून घडू, असे मला पात्र बनवा. तुम्ही ठरवलात तर या मायाशक्तीतून त्यांची सुटका करा. स्वसामर्थ्य करणे मी सामर्थ्य नाही. आपले कीर्तन करण्यासाठी येथे मला घेऊन आलात. मला यशस्वी आणि अयशस्वी करणे तुमच्या हातात आहे. माझी वाणी सिद्ध करावी. बघा भगवंतांवरती परिपूर्ण राहण्याचं प्रभुपाद आपल्याला शिकवतात की माझ्याकडे काहीच योग्यता नाही आणि तुम्हीच भगवंत मला या ठिकाणी आणलात आणि याच ठिकाणी तुम्हीच यांची या मायेतून मुक्तता करा आणि भगवंतांची वाणी माझ्या मुखातून त्यांना समजावून द्या. तर हा प्रभुपादांचा एकदम साधेपणा आपण या ठिकाणी बघतो. आणि जेव्हा ते बटलर या ठिकाणी राहायला गेले तेव्हा त्यांनी बघितलं की फ्रीजमध्ये सर्व काही नॉनव्हेजचे पदार्थ आहेत, तरीसुद्धा त्या ठिकाणी राहून त्यांनी त्या सिलियन जे परिवार होतं त्यांची त्या माताजींचं नाव होतं, त्यांना त्यांनी प्रसाद खाऊ घातला आणि त्यांना ते स्वतः आजोबांसारखे वाटू लागले. तर आपण ह्याच्यातून बरंच काही शिकू शकतो की प्रभुपाद अतिशय साधे राहणीमान करत होते. ज्यांच्या घरी जायचे त्यांना अतिशय प्रेमळ वातावरण कृष्णप्रेम देण्याचा आपण जास्तीत जास्त प्रयत्न करू शकतो. प्रभुपादांच्या जीवनातून आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकता येतात. एखाद्याला भेटायला गेल्यावर ते त्यांचे नाव कधी विसरत नसेल. त्यांना राहण्यासाठी साधी व्यवस्था नव्हती, पण मंदिरासाठी मोठी बिल्डिंग ते शोधत होते. म्हणजे अमेरिकेमध्ये कुठे राहायचं काय राहायचं हे सुद्धा माहिती नव्हतं, पण अशा अवस्थेमध्ये ते पूर्ण बर्फाळ प्रदेशामध्ये
प्रदेशामध्ये अतिशय कुत्र्याच्या विष्ठेप्रमाणे सर्वत्र दुर्गंध होता, तरी ते पूर्ण शहरभर भगवंतांसाठी एक मोठी जागा शोधत होते, ज्या ठिकाणी ते भगवंतांचं मंदिर स्थापित करतील आणि सर्वजण त्या ठिकाणी कीर्तन करण्यासाठी आणि भगवंताचा संदेश ऐकण्यासाठी येते. ह्या सर्व गोष्टीतून कळतो की कठोरता जी आहे ती आपण स्वतःसाठी आपण बाळगतो आणि जे काही प्रेम आहे, आपण भगवंतांचं प्रेम आहे हे आपण देतो. सर्व काही शिस्त ही आपल्या स्वतःसाठी ते लावत असत, आपण मात्र सर्वांशी प्रेमाने वागत असेल आणि त्यामुळे ते कृष्ण भक्तीचा प्रचार त्या ठिकाणी देऊ शकले आणि परिपूर्ण ते त्यांच्या गुरु आणि गौरांगा यांवरती अवलंबून असल्यामुळे ते कृष्ण भक्तीचा प्रचार अमेरिकासारख्या देशांना आणि इतर देशांमध्ये ते करू शकले. आणि अशीच आजच्या दिवशी मी अशीच प्रार्थना करतो की अशीच त्यांनी साधी विचारसरणी आणि शक्ती आम्हाला देव, जेणेकरून आम्ही कृष्ण भक्तीचा प्रचार आमच्या गुरूंच्या आदेशानुसार आम्ही सर्व कोकणमध्ये करू. आणि मला या ठिकाणी चान्स दिल्याबद्दल प्रभूजींचे धन्यवाद. हरे कृष्ण. खरोखरीच खूप अर्थपूर्ण आणि विशेष ठरतोय. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आजचा दिवस माझ्यासाठी माझ्या आयुष्यातला खरोखरीच एक विशेष आणि अर्थपूर्ण ह्या कारणाने ठरतोय की हा माझा पहिलाच अनुभव आहे सर्वांसमोर बोलायचा. प्रभुपादांविषयी बोलत असताना भावपूर्ण कृतज्ञता व्यक्त करताना इथं अनेक जणांनी कृतज्ञता स्तर इतका उंच नेऊन ठेवला आहे की आता मला बोलताना आहे ना एकदम जड असं झालं आहे. पण असो, इथं उपस्थित माझे आणि आपल्या सर्वांचेच आध्यात्मिक मार्गदर्शक आणि आध्यात्मिक गुरु श्यामकुंड प्रभूजी कणकवली आणि कणकवली परिसरातून आणि पंचक्रोशीतून उपस्थित सगळे वैष्णव भक्त, प्रभुपादांविषयी मी काय बोलणार आता. आत्ताच दाऊजी प्रभूजी बोलले की भक्तीच्या पथावरती पुढे जात असताना आपला मेंदू आहे ना बाजूला काढून ठेवायचा. माझा मेंदू मी बाजूला काढण्याऐवजी प्रभूजींनी ते बी कष्ट नाही मला घेऊन घेतले. माझा मेंदू त्यांनी बाहेर काढला, अनेकदा इतका धुतला, पण मी बदलेल तो मी कसला अशी अवस्था झाली माझी. त्यांनी तो मेंदू अक्षरशः साटम प्रभूजी, आनंदवर्धन प्रभूजी, साटम माताजी, सावंत माताजी आणि अनेकांचा स्वाधीन पण केला. इतकंच काय, श्यामकुंड प्रभूजींच्या कृपारूपी सुपर ॲसिडमध्ये पण भिजवला. पण मी काय बदलायला तयारच नाही अशी अवस्था झाली माझी. हित प्रभुपाद आणि प्रभुपादांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यास मी काय पात्रच नाही ॲक्च्युली. तरी पण आत्ताच श्यामकुंड प्रभूजी बोलले की आपल्या वाचिक शुद्धतेसाठी आपण व्यक्त होणं ह्याला सेवा म्हणतात. मग मी माझ्या वाचिक शुद्धतेसाठी म्हणून एक आपल्या तुम्हा सर्व वैष्णवांकडून कृपेच्या अभिलाषा करून तुमच्या पुढे उभा आहे. तसं तर हरे कृष्ण, तसं तर आहे ना आता मला खूप सोपं आहे. साटम प्रभूजींनी काल मला कॉल केला आणि म्हणले प्रभूजी तुम्ही लय बोलू शकताय, बोला तुम्ही. आणि कसं नाव जमा करायचं ते पण सांगितलं. जसं नाव जमा केलं एवढी चिंता लागून राहिली मला, अरे आता ह्या सगळ्यांच्या पुढे मी काय बोलणार. मग म्हटले तुम्ही एक काम करा, तुम्ही कागदावर लिहून आणा. मी लिहायचा प्रयत्न केला. म्हटलं लिहिलेलं वाचता येईल का. आता थोड्या टायमापूर्वी तिथं बसलो होतो
कोणीतरी प्रभूजींच्या पुढच्या स्पीकर माईक काढला आणि तिकडे नेऊन ठेवला, म्हणलं हातात दिलं तर लई थरथराय होईल बाबा. पण परम दयाळू येतं म्हणून तो पतित पावन म्हटलं जातं जगन्नाथांना. माझी समस्या ती बी दूर केली त्यांनी. आणि आता वाटलं की मी लिहून आणलेलंच वाचून दाखवू का ह्यांना, तर म्हणलं ते कसं दिसेल. पण बसल्यावर एक विचार डोक्यात आला माझ्या, असं बी प्रभुपाद म्हणतात ॲटिट्यूड जसं आहे तसं सांगायचे आपल्याला. तर मग आता त्याला मी जराशी सुरुवातच करतोय. हरे कृष्ण. म्हणजे माझ्यासाठी सोपं होईल. म्हणजे हरी बोल. म्हणजे माझ्यासाठी म्हणजे किती सोपं करून ठेवले प्रभुपादांनी. हे बोलताना ना ॲक्च्युली मी काय असं स्पष्ट सांगतो, म्हणजे मला बोलायला खूप आनंद होतो की हे सगळी माझीच माणसं आहेत. ह्यांच्या पुढे आता मी किती वेळा पोपटासारखा बोललोय, पण पुढे आल्या बोलताना काय होतंय ना प्रभूजी, हे आता इथं आले समजतंय. पण आता तरी पण मी ह्या माध्यमातून प्रभूजींना सांगणार नाही, पण माझी भावना पोहोचवायचा प्रयत्न करतोय. जर कोणी मागे जास्त काय भक्तीच्या नावाखाली मागे काय गोष्टी करत असतील ना, त्याला फक्त एकदा पुढे आणून माईक समोर उभा करायचा. हरे कृष्ण. अक्षर बी दिसतानाशी झाले तर अशी अवस्था असते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हे बघा, ही प्रभुपादांची कृपा आहे. हरे कृष्ण. तर उपस्थित आमचे आध्यात्मिक मार्गदर्शक आणि आध्यात्मिक गुरु श्रीमान श्यामकुंड प्रभूजी आणि हरिकृष्ण सत्संग भवनमध्ये कणकवली आणि कणकवली परिसरातून पंचक्रोशीतून उपस्थित सन्माननीय उपस्थित वैष्णवजन, आज आपण इथं श्रीकृष्ण कृपामूर्ती श्री श्रीमद येशी भक्तिवेदांत म्हणजेच इस्कॉन आंतरराष्ट्रीय कृष्णभाऊ संघाचे संस्थापकाचार्य स्वामी श्रील प्रभुपाद यांच्या गुणगौरव दिनाचे औचित्य साधून एकत्रित आलेलो आहोत. आम्हा सर्वांना नेहमीच संघटित होण्याची कायमस्वरूपी संधी म्हणजे इस्कॉन, आणि यासाठी श्रील प्रभुपादांचे योगदान अतिशय विलक्षण आहे. 1966 साली प्रभुपादांनी इस्कॉनची स्थापना केली. याचा उद्देशच महत्त्वाचा म्हणजे असं भगवान श्रीकृष्णांच्या शिकवण्यांचा प्रचार आणि प्रसार करणं, भक्तीचा मार्ग लोकांपर्यंत पोहोचवणं. इस्कॉन म्हणजे भक्ती, साधना आणि सामाजिक व्यवस्था यांचा संगम आहे. येथे पूजा, भजन आणि आध्यात्मिक शिक्षण यांचा अनुभव घेता येतो. इस्कॉन म्हणजे विश्वभरात आध्यात्मिक मूल्यांचं जतन करणारं केंद्र आहे. म्हणून मला असं वाटतं की प्रभुपादांची शिकवण आणि त्यांचं संपूर्ण जीवन आपल्यासाठी खूपच प्रेरणादायक आहे. त्यांनी निस्वार्थपणे आणि अथक परिश्रमाने भक्तीचा संदेश संपूर्ण विश्वभर पोहोचवला. त्यामुळे अनेक लोकांचे जीवनमान बदललं. त्यांची शिकवण आपल्याला एक शांत, संतुलित आणि सकारात्मक दृष्टिकोन देते. यामुळे आम्हाला नेहमीच त्यांची प्रेरणा प्रेरित करत राहते. म्हणून आजच्या दिवशी त्यांच्या शिकवण्यांचं, त्यांच्या योगदानाचं स्मरण करून त्यांचा आदर्श आपल्या जीवनात कसा लागू करता येईल यासाठी आपण आपल्या गुरुवर्य श्रीमान श्री श्यामकुंड प्रभूजी यांच्या सानिध्यात इथे एकत्रित आलेलो आहोत. तर आजचा दिवस या निमित्ताने माझ्यासाठी खूपच विशेष आणि अर्थपूर्ण ठरतोय. म्हणून मी श्रील प्रभुपाद याविषयी कृतज्ञता व्यक्त करत आहे. हरे कृष्ण. हे झालं ॲटिट्यूड. जर प्रभूजींनी सांगितलं तर आहे ना, मला माझा थोडासा अनुभव व्यक्त हो का प्रभूजी. मी असेच एक दूषित भावना घेऊन आहे ना आपल्या कणकवली त्याला हरे कृष्ण सत्संग भवनमध्ये येऊन बसायचो. एक दिवस दुपारी आहे ना मी दाऊजी प्रभूजींकडे गेलो आणि सत्संग हलची चावी घेऊन खाली आलो. प्रभुपादांच्या पुढे अक्षरशः बसून मी रडलो. त्या माताजी आल्या त्या म्हणे, तुम्हाला काय झालं, काय घरगुती अडचण आहे का? म्हटलं अडचण नाही. आणि त्या गेल्या माघारी. मी एक दूषित भाव असा घेऊन बसलो होतो की प्रभुपाद अनेक वैष्णवांच्या सहवासात आल्याच्या नंतर नाही ना गुरु शिष्य परंपरा ह्याविषयी भरपूर मी ऐकतोय. आणि मी हरी हरी कृष्ण कृष्ण राधा राधा करत आहे ना, माझं जीवन व्यतीत करतोय ना, ही कुठंतरी मायेच्या प्रभावाखाली भरकटत चाललेलं माझं आयुष्य आहे. त्याला कुठंतरी कशाचा तरी आडूसा व्हावा, माझं रक्षण व्हावं म्हणून मी माझ्यासाठी प्रयत्न करतोय. पण गुरुच्या आश्रयाशिवाय जर मला काही प्राप्त होणार नसेल तर मी ज्या स्थानावर आहे
त्या स्थानावर गुरुची कृपा माझ्यापर्यंत पोहोचली पाहिजे, आणि ती पोहोचते का ह्याविषयी ना तुम्ही मला जागृत करा ना. असं एकदम अंतःकरणातून आहे ना मी प्रार्थना करायचो, आधीमध्ये यायचं. आणि मध्यंतरीचा तर काळ असा गेला की मी सत्संग भवनकडे यायचंच बंद केलं, कारण प्रभुपाद माझ्या काय बोलत नाहीत आणि सांगतच नाहीत. अशा अवस्थेमध्ये ना मी घरात कोंडून एकटक राहायला लागलो. साटम प्रभूजी, दाऊजी प्रभूजी, आणि जसं की मी म्हटलं माझा मेंदू दिलता, त्यांनी त्या काळामध्ये ना खूपच प्रयत्न केला. पण एक दिवस असं झालं, मी घरी दुपारी बसलेलो होतो. दुपारी कधी मी झोपत नाही, पण मला झोप लागलेली. हरिबोल. हा माझ्या आयुष्यातला मी अनुभव सांगतोय. ह्या जागेचं पावित्र्यता लक्षात यायला पाहिजे. श्यामकुंड प्रभूजींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही भक्तजन एकत्र होत असताना ह्या वास्तूमध्ये जे भगवंताची कृपा आहे ते घेण्यासाठी आम्ही इथे येऊन बोललं पाहिजे. इथं उपस्थित भक्तजनांना ऐकून आहे ना वाटत असेल, अरे हा काय रडकथा सांगतोय, पण माझी रडकथा आहे ना ही माझ्या आयुष्यात आहे ना आनंद प्राप्त करून देणारी ना एक साधन ठरली. फक्त मी व्यक्त झालोय. तसं पाहायला गेलं तर प्रभुपादांची प्रतिमा तिकडे आहे ना लावलेली आहे. जाता येता असं आहे ना, विशेष कोणाला त्याच्यात हे काही दिसत नाही म्हणून आम्ही ना बोलतच नाही असं. पण उगीच दूषित भावाने ज्यावेळेस मी त्या दिवशी तिथं बसलो होतो, आणि गेल्याच्या नंतर जवळजवळ 3 ते 3.5 महिने ना जो काळ गेला, ह्याच्यामध्ये मी म्हटलं ना श्यामकुंड प्रभूजींनी ॲसिड रूपी जे माझा मेंदू आहे ना त्यात धुवायला टाकला होता. प्रत्येक वेळेस मला वाटतं ह्या 4-6 वर्षामध्ये श्यामकुंड प्रभूजीपासून ते साटम प्रभूजींपर्यंत मला आहे ना असा कधीच एक महिना गेला नाही की ह्यांनी मला सांगितलं नाही की श्यामकुंड प्रभूजींना कॉल करून बोलत राहा, तू एकदमच आहे ना दुर्बुद्धीचा आहे, तुला भक्तीपासून कधी बी ना माया उचलून नेऊ शकते. आणि का कोणास ठाऊक मी ह्यासाठी म्हणलं की माझा मेंदू काढून त्यांनी खरोखरी अनेकदा धुतला, कारण मी एकदाही ना श्यामकुंड प्रभूजींना कॉल करून न बोलण्याचा आहे ना मोठा अपराध केला. आणि ज्या दिवशी आत्ता काही दिवसापूर्वी श्यामकुंड प्रभूजींनी कॉल केला आणि विचारलं, पाटील प्रभू श्रवण यात्रेमध्ये ना तुम्ही नव्हता, तुमच्या अनुपस्थिती ना मला जाणवली म्हणे. माझ्यासाठी ना त्यांचा कॉल आणि त्यांची भावना आहे ना ही एक वेगळं काहीतरी सांगणारी होती. आणि मग मला वाटलं की अरे प्रभूजी माझ्यावर प्रेम करतायत, माझी आठवण काढली. आणि मी ना माझा मोबाईल चालवायला लागलो. तर कधी काळी मला त्यांनी संधी दिली, ते एअरपोर्टला आलते आणि मला त्यांना आणायला जायचं होतं. तरी एका पुलावरती आल्याच्या नंतर प्रभूजींनी ना तिथं होल्ड केला आणि मला म्हटले, चला आपण एक फोटो काढूया. आणि माझा मोबाईल आपल्या हातात घेऊन त्यांनी स्वतः आहे ना माझ्याबरोबर एक सेल्फी काढलेला. मी तुम्हा सर्वांना ह्यासाठी सांगतोय, अनेकदा आपण व्यक्त होत नाही, चुकीचं व्यक्त होत राहतो. जसं की मगाशी म्हटलं, आपण चुकीचं मागे भरपूर व्यक्त होतो आणि त्याचा काहीच अर्थ नसतोय. पुढे येऊन बोलायला ना, बघा ना आता मला किती मोजकं शब्द बोलावं लागतंय. हिथं आल्यावर थरथरायला लागलं. मला वाटलं होतं मगाशी थोड्या वेळ कसे एवढं बारकं नाही, जराच मोठं असतं तर अजून बरं झालं असतं, म्हणजे आडुशाने काहीतरी बोलता आलं असतं. ही माझी भावना आहे बरं का. म्हणजे वातावरणात हलकेपणा येतोय माझी ही व्यथा ऐकून. पण त्या दिवशी मला असं समजलं की ह्या प्रभूजींच्या त्या सेल्फी मागे प्रभूजी माझ्या पुढे, प्रभूजींच्या हरिबोल प्रभूजींचा आहे ना मला मोठा आडूस आहे. आणि एवढी मोठी ढालपुढे असताना आहे ना तू किती डरपोक आहेस. आता ह्याचा संदर्भ आहे ना मी लावत होतो, हरिबोल मी याचा संदर्भ लावत होतो की कृपा माझ्यापर्यंत पोहोचते का. आणि ते सगळे फोटो बघत असताना आहे ना प्रभूजींचा एक फोटो आहे ना मी स्क्रीनशॉट मारून ठेवला होता. श्यामकुंड प्रभूजी आणि आमचे परमपूज्य राधानाथ स्वामी महाराजांच्या कुशीमध्ये प्रभूजी इतकं लहान लेकरासारखं अगदी भावपूर्ण आहे ना, त्यांच्या भावमध्ये असे सामावले होते ना की तो फोटो आणि तो स्क्रीनशॉट आणि माझ्याबरोबर प्रभूजींनी काढलेला सेल्फी. आणि दुसरी गोष्ट अशी की ज्यावेळेस साटम प्रभूजी एक दिवस मला म्हणले की आमका ग्रंथ घेऊन जाऊन वाचा, मग मला त्या दिवशी समजलं की परमपूज्य आदरणीय राधानाथ स्वामी महाराज यांना इस्कॉनची कशी प्राप्ती झाली, प्रभुपादांचा संघ कसा भेटला, त्याच्यातून त्यांना काय लाभ झालाय. मग जे प्रभुपादांचा लाभ आहे ना आम्ही त्या ग्रंथातून
वाचून कधी कथातून ऐकून प्रभुपादांचा तो संघ ज्यावेळेस राधानाथ स्वामी महाराजांना प्राप्त झालाय, तोच संघ आहे ना ज्यावेळेस माझे आध्यात्मिक गुरु श्रीमान श्री अगदी आदरणीय माझे मार्गदर्शक आणि आध्यात्मिक गुरु श्यामकुंड प्रभूजींना तो प्राप्त झालाय. आणि असं ते कृपेची ढाल आहे ना माझ्या पुढे असेल तर तुला कसली अजून गुरु शिष्य परंपरा पाहिजे. असं आहे ना एकदम हृदयातून आवाज आला, अरे प्रभुपादांनी ना मला सुचवलंय की माझ्यापर्यंत गुरु शिष्य परंपरा पोहोचते. हरे राहिला विषय मी आत्ता म्हटलं ना की जसं की हा शब्द मेंदू बाजूला काढून ठेवायचा, तुम्ही म्हणलं परत तिथं काय तर होय, हा हे माझ्यासाठी होतं. माझे इतका आदमानी ना जड मेंदूचा इथं कोणीच नाही. मी ह्या कारणाने म्हणतोय की एवढी सगळी कृपा माझ्यापर्यंत पोहोचल्याच्या नंतर नाही ना मी हे मान्य करायला तयार नव्हतो. आणि आता 4 दिवसापूर्वी साठम प्रभूजींच्या संग बोललो आणि फोन ठेवला आणि एक मला काही गोष्टी आठवायला लागल्या आमच्या बोलण्यातून. प्रभूजी एक दिवस मला म्हटले होते की तुम्ही व्यवसाय काय करता, तर म्हणलं अशा करता असं कंपनीचं प्रोडक्शन असतं ते मी सेल करू. तर म्हणले ते घेतात ना, ते जे घेतात ते तुमचं म्हणून घेतात का कंपनीचं म्हणून घेतात. तर म्हणलं कंपनीचं म्हणून. त्यावेळेस तो कंपनीचा मालकाशी तुमचा डायरेक्ट संपर्क असतो का, तर म्हटलं नाही. मग कोण असतोय, सुपर स्टॉकिस्ट असतोय, डिस्ट्रीब्युटर्स असतोय, होलसेल असतोय आणि मग रिटेलर असतोय. म्हणजे प्रभुपाद ज्यावेळेस कृपावंत होतात ना तर आपल्याला आपल्यातच आहे ना ते जागृत अवस्थेमध्ये करून देण्यासाठी ना भक्तांची ना एक फील्ड आहे ना आपल्या भोवती उभा करतात. ह्याची प्रचिती अशी आली, मला वाटतं ह्या विश्वभरामध्ये मानवाच्या उद्धारासाठी ना भक्ती हे प्रोडक्शन आहे आणि प्रभुपाद हा आमचा ब्रँड आहे. श्रीमान राधानाथ स्वामी महाराज हे आमचे सुपर स्टॉकिस्ट आहेत आणि श्यामकुंड प्रभूजी हे आपल्या ह्या एरियातले आहेत ना डिस्ट्रीब्युटर्स आहेत. आणि मला होलसेलर झालं पाहिजे. आता होलसेलर म्हणजे स्वस्त नाही, पण माझं अनमूल्य असणारे जे माझे श्वास आहेत ना ते अगदी सहजतेनं आहे ना प्रभुपादांच्या सेवेसाठी आहेत ना ते वापरलं पाहिजे. तर आपल्या सर्वांच्या भक्तांच्या साक्षीनं आणि पतित पावनाच्या जगत उद्धारक जगन्नाथाच्या साक्षीनं मी आपल्या सर्वांना आहे ना सर्वांसमोर प्रार्थना करू इच्छितो की मी आत्ताच बोलताना म्हटलं की माझ्या आयुष्यातला आजचा दिवस आहे ना हा विशेष आणि अर्थपूर्ण आहे. हे ह्याच्यासाठी की मी आपल्या सर्वांच्या समोर नाही एक कृपेची ना अभिलाषा करतो की माझं उर्वरित आयुष्य प्रभुपादांच्या कार्यासाठी ना वाहून घेताना तुम्हा सर्वांचं मला आशीर्वाद असू दे, कृपा असू दे. हरे कृष्ण. Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama,